प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद आद्य शंकराचार्य, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्ही इथे जी सर्व मंडळी जमलेली आहात त्यांच्या आशीर्वादानं आता जर आपल्याला संधी मिळालीच आहे तर आपण श्लोक म्हणूया की सुरुवातीला, म्हणजे आणखीन जर काही मंडळी येणार असतील तर आपल्याला थोडा वेळ थांबता येईल, वातावरण निर्माण करूया. माझ्यानंतर म्हणायचं आहे. पहिल्यांदा श्लोक आहेत ते गुरूंचे जे आपल्याला माहीत आहेत, पण मी सांगतो माझ्यानंतर म्हणा. ब्रह्मानंदम परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सकल भुवन मध्ये निर्विशेषं निरीहं विधि हरिहर वेद्यं योगिभिर्ध्यानगम्यं जनन मरण भीति भ्रंशि सच्चित् स्वरूपं सकल भुवन बीजं ब्रह्मचैतन्यमीडे वसुदेवसुतं देवं कौसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारः केशवं प्रतिगच्छति केशवं प्रतिगच्छति. व्यासांची स्तुत्या. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दायत पत्र नेत्र येन त्वया भारत तैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं
ततो जयमुदीरयेत् ततो जयमुदीरयेत्। हरये नमः हरये नमः हरये नमः। खूप छान म्हणलं, वातावरण तयार झालेलं आहे. आपण आता सुरुवात करूया. आपण नारायण नमस्कृत्य म्हणलं, त्याच्यात शेवटी ततो जयमुदीरयेत्. ततो म्हणजे त्यानंतर. इतके श्लोक तुम्ही म्हणलेत, त्याच्यात हा श्लोक म्हणला पाहिजे नारायण नमस्कृत्य नरंचैव नरोत्तम. म्हणजे नर, नरोत्तम आणि नारायण अशा 3 पायऱ्या आहेत. आपण नर तर आहोतच, आणि ज्या अर्थी आपण असा संध्याकाळी वगैरे येतो, आपल्याला उपासना आवडते, आपल्याला कोणाला तरी शरण जाणं आवडतं, कोणाची तरी इच्छा संपूर्णपणे माझ्या जीवनावर राज्य करते, अशी आपली श्रद्धा आहे. आपल्याला नरोत्तम होण्याकडचा प्रवास चालू आहे. नरोत्तम होण्यासाठी मोठा पराक्रम केला पाहिजे, जग जिंकलं पाहिजे असं काही नाही आहे. नरोत्तम भक्तीच्या माध्यमातूनही होता येतं, आणि नरोत्तमाकडून नारायणाकडे म्हणजे पुरुषोत्तमाकडे जायचं. नर म्हणजे आपण सगळी मानव जात, आणि पुरुष म्हणजे सगळ्या सृष्टीचा निर्माता पुरुषोत्तम. म्हणून नर, नारायण, नरोत्तम. नरोत्तम पुरुषोत्तम आपण म्हणूया. याच्यामध्ये नारद नावाची एक अवस्था आहे. नारद नारद म्हणलं तर नर आहेत, पण केवढी शक्ती आहे त्यांच्याकडे, आणि त्यांना सगळीकडे कुठेही मज्जाव नाही आहे, सगळीकडे मुक्तद्वार आहे. तुम्ही मुद्दामून बघा, आपण आता सिरियल्स बघतो, नारद आले की तो कंससुद्धा उभा राहतो, रावणही उभा राहतो, सगळे असुर उभे राहतात, मानवी राजे तर उभे राहतातच, ऋषी उभे राहतात, आणि मुख्य म्हणजे इंद्र वगैरे देव उभे राहतात. असं काय आहे नारदांच्या? तो 2 गोष्टी आपण मागेही बघितल्या होत्या की आपल्या संस्कृतीची शिकवण आहे आणि मुलांना ती शिकवावी. आता तुम्ही संस्कार वर्ग वगैरे म्हणतात, हे शिकवा. कुणीही आपल्या वयापेक्षा मोठं, वयाने मोठं आहे म्हणजे त्याला जीवनाचा अनुभव तरी आहे की नाही. शिक्षणाने नसेल, ज्ञानाने मोठा आहे, वयाने मोठा आहे, अनुभवाने मोठा आहे, तपश्चर्येने मोठा आहे. आल्याबरोबर उत्थापन, उभे राहा, आणि उच्चासन, त्याला उच्चासन द्या. आपल्या खुर्चीपेक्षा उंच जर नसेल तर त्याला खुर्चीवर बसवा, तुम्ही पायाशी बसा किंवा उभे राहा. उच्चासन दिलं पाहिजे. नारदांना कायम उच्चासन द्यायचे, पण नारद बसायचेच नाहीत ना. नारद बसायचे नाही आहेत, त्यांना तो मिळालेला शाप आहे. सहज गंमत म्हणून तुम्हाला सांगतो, दक्ष आपल्याला माहीत आहे, पहिला प्रजापती. प्रजापतीनं कोणी निर्माण केलं? प्रजापित्याने. प्रजापिता कोण? ब्रह्मदेव. आणि त्यांनी 10 प्रजापती निर्माण केले. अरे सृष्टी तर निर्माण करायला पाहिजे ना. सगळ्यात 10वा नारद, आणि पहिला दक्ष. दक्ष म्हणजे अहंकाराचं मूर्तिमंत प्रतीक. आणि नारद म्हणाले की मला ते नको तुमचं, काय ते राज्य करायचं, संसार करायचा, लग्न करायचं, मुलं तयार करायची, आणि ती संतती सृष्टी वाढवायची, हे मला काही नको. मला कुठेतरी नदीवर जावं, तपश्चर्या करावी असं वाटतं. त्यावेळेला ब्रह्मदेवाने सांगितलं, अरे मी आज्ञा करतोय ना तुला, तू माझा मानसपुत्र आहे. ही मानस संतती किंवा मानस सृष्टी आहे. कारण पहिल्यांदा माणूस तयार झाला का काय आपल्याला सांगता येत नाही. म्हणून आपण म्हणतो की मानवी सृष्टी ही पहिल्यांदा मानस सृष्टी आहे. कोणाची? ब्रह्मदेवाची. तर तू माझं ऐकलं पाहिजेस. नारद म्हणाले नाही, मला ते संसार आणि मुलं करणं वगैरे नाही. त्यावेळेला म्हणाले, आता मी तुला शाप देतो. शाप काय दिला? तू सतत स्त्रियांच्या गरड्यात पडलेला असेल, तू सतत स्त्रियांचं सौंदर्य, त्यांचं लावण्य, त्यांची गाणी, त्यांच्याकडून सेवा, त्यांचा एकांत, त्यांचा संग सतत तू करत राहशील. आता नारदांना ते भोगणं प्राप्त झालं. मी पूर्णपणे निस्संग आहे म्हणणाऱ्या नारदाला पित्याकडून हा शाप मिळाला, कारण त्याच्या आज्ञेचा भंग नारदांनी केला. मग एक यज्ञ होता. यज्ञ झाल्या, त्याला सगळ्यांना बोलवलं होतं. ऋषी आले होते, नारदांना बोलवलं नाही, पण तरीसुद्धा आले किंवा बोलवलं असेल. आले ते कसे आले? आजूबाजूला 5-6 स्त्रिया आहेत, आणि ते गाणी म्हणतायत, आणि गाणी प्रेमाची म्हणतायत, संसाराची म्हणतायत. लक्षात ठेवा, प्रपंचाची गाणी म्हणतायत. म्हणजे भावगीतं असतील, ते अशी भक्तिगीतं नाहीत मुक्त करणारी, नक्कीच नाहीत. ते नारदांचं असं आल्यानंतर सगळ्यांचा अपमान झाला. मग त्यांनी त्याला सांगितलं की अरे हे जमणार नाही, तुला पृथ्वीवर जन्म घ्यावा लागेल. मनुष्य जन्म हा शाप आहे, पण ते वरदान आहे.
कारण फक्त मानव जन्मातच मुक्तीची संधी आणि मुक्तीचा अधिकार आहे. देवांना मुक्त होता येत नाही, ते राहतात तिथे आणि पुण्य आहे तोपर्यंत, स्वर्ग सुख, पुण्य संपलं की पुन्हा या पृथ्वीवर जन्म. म्हणून देव काही तसे अमर नाही आहेत. त्याच्यानंतर राक्षसांचं तर आपल्याला माहीत आहे, मानवाचं सुद्धा, की तुम्ही पुण्य भोगा, पाप भोगा, मरा, पण परत पुण्य आणि पाप 0-0 झालं नाही, थोडंसं पुण्य उरलंय, पाप उरलंय, पुन्हा जन्म घ्या, पुन्हा जन्म घ्या, अशी जन्म मरणाची परंपरा किंवा येरझारा किंवा चक्र चालू असतं. आपले संतांनी सांगितलेलं समजून घ्यायचं ते. मग काय की ज्या वेळेला ही चक्र चालूच आहे, तर मी मुक्त कसा होणार? तू उपासना कर, तू नाम घे, तू शरण जा, तू सर्वस्व समर्पण कर. आणि इथून पुढच्या आपण आता विचार करत होतो, कोणता विचार करत होतो की आपला चातुर्मास सुरू झाला 5 महिन्याचा, 1 महिना संपला. परवा एके ठिकाणी सांगितलं आपण 1 महिना कच्चा खाल्ला. आता काय खाल्लं ते तुम्ही ठरवा, पण कच्चा खाल्ला. आता त्याच्यात जर ज्यांनी खरंच काहीतरी केलं असेल, कारण आपण त्याच्या आधीपासून सांगतोय, अरे 5 महिने आहेत, संधी आहे, चातुर्मास आहे, आपल्या जीवनातली शेवटची संधी समजा, म्हणजे आपण जास्तीत जास्त उपासना करू. आणि ज्या क्षणी तुम्हाला कळलं की चांगलं काय आहे, मुक्ती कशामुळे मिळते, तिथून तुमचा प्रवास सुरू झाला, हे लक्षात घ्या. मग याच जन्मात मुक्त होऊया की पुढचा जन्म, त्याच्या पुढचा जन्म विचारच करू नका. याच जन्मात मुक्त होता येतं का? होता येतं. कितीतरी जणांची उदाहरणं दिलेली आहेत, कथा आहेत भागवतात वगैरे, असू दे, त्या कथेत आता जायला नको. पण एक लक्षात घ्या, नारदांना जन्म घ्यावा लागला. तो एका दासीच्या पोटी आला. ती दासी म्हणजे अनेक पुरुषांची सेवा करत होती. ती होती कोणाकडे? एका श्रीमंत सावकाराकडे होती. ती सावकार ही नारदांची जन्मकथा आहे, ही आलेली आहे भागवतात, आणि ती नारदांनीच सांगितलेली आहे. तो चांगला होता, माझा जो स्वामी होता, ज्याच्याकडे आई माझी काम करायची, तिथे चातुर्मासात निरनिराळे ऋषी, साधू, संत, सत्पुरुष यायचे. 4 महिने त्यांचा सत्संग व्हायचा. मला तो एवढा आवडायचा की मी लहान होतो, 4 वर्षाचा, मला कळायला लागलं होतं. आई म्हणायची बस इथे, त्यांनी जेवलेत ना, त्यांचं उष्ट खा. आता उष्ट खा हे प्रतिकात्मक आहे, ते काय बोलतात ते ऐक आणि दुसऱ्याला सांग, हे उष्ट झालं. ते बोलतायत, ऐक, विचार त्यांना प्रश्न, त्यांच्याबरोबर राहा, मी तुझी सगळी सेवा करते, तू इथेच राहा. आणि नारदांना त्या सत्संगाचा एवढी गोडी आली की ते वाट बघायचे चातुर्मासाचे. आता थोडे मोठे झाले होते. अशा वेळेला एक दिवस संध्याकाळी त्यांची आई त्यांना दूध प्यायला पाहिजे म्हणून गेली कुठे? गोठ्यात. तिथे गोठ्यात गाईचं दूध काढायचे, तिथे त्यांना सर्प चावला तिला आणि ती मेली. तिला अचानक मेलेलं पाहिल्यानंतर नारदांना काही खरं नाही, पण त्यांनी जो सत्संग केला होता त्यामुळे आपण संसारात नाही पडायचं. त्यांनी त्या सावकाराला नमस्कार करून सांगितलं, आता आई नाही आहे तेव्हा मला तुम्ही निरोप द्या. सावकार म्हणतो, अरे तू करणार आहे सेवा, तू एवढा चांगला मुलगा आहेस. तो म्हणतो, नाही नाही, मला आता सेवा संसार याच्यात पडायचं नाही, एकांतात जाऊन मला तपश्चर्या करायची. त्यांनी तपश्चर्या केली, खूप वर्ष तपश्चर्या केली. आणि एक दिवस त्यांना देवाचं इतका सुंदर साक्षात्कार झाला, देवाचा अनुभव आला. नारद म्हणाले की याच्याचसाठी मी करत होतो. इतक्यात तो देव अदृश्य झाला आणि आकाशवाणी झाली. आकाशवाणी कोणती झाली? की या जन्मात तू जेवढं पुण्य केलं होतंस त्याच्यात तुला एवढंच देवदर्शन होतं, पण आम्ही सांगतो तुला की इथून पुढे तुझा जो जन्म येईल त्याच्यात मात्र तू पूर्णपणे मुक्त राहशील, ज्याला आपण म्हणतो पूर्णपणे निस्संग राहशील. लग्न, स्त्री वगैरे याच्यातच तू पडणार नाहीस, पण तुला सगळे देवसुद्धा मान देतील. मग आता सगळंच चांगलं आहे की आता दक्षाला मुलं झाली. दक्ष हा पहिला प्रजापती आणि तो लागला, त्याला काय सांगितले? मुलं तयार कर. मुली होत्या, त्या मुली दिल्या, सप्तर्षींना दिल्या. ह्याला मुली होत्या खूप, दक्षाला आधी मुली. मुलगा झाला हरियश्व आणि शबलश्व. पहिला हरियश्व, शब्द हरियश्व म्हणजे हरि अश्व आहे, हरियश्व. नारदांच्या संगतीत आला. त्याला नारदांचा उपदेश एवढा आवडला की तो गंगेच्या काठी गेला आणि झाला की मी लग्न वगैरे करणार नाही. दुसरा मुलगा झाला दक्षाला, त्याचं नाव ठेवलं शबलश्व. तोही नारदांच्या संगतीत आला. संगतीत आल्यानंतर त्याला नारद म्हणाले, ये माझ्या मागे. त्याला तिथे सोडलं. नारदांचा त्रिखंड संचार आता सुरू झाला. त्यावेळेला नारद सगळीकडे फिरत नव्हते,
आता का सुरू झालं ते लक्षात ठेव. दोन्ही मुलं मी अगदी पुढे त्या मुलांची लग्न, त्यांचा संसार, त्यांना मुलं, असं करत करत संतती, तती म्हणजे क्रम, प्रवाह, आणि सम म्हणजे सम्यक, चांगली मुलं आपण तयार करणं म्हणजे संतती हा अर्थ आहे. तर काय करूया. पण हा नारद सगळे घेऊन जात आहेत. ते म्हणाले, वेड्या, मुली आहेत ना तुला, मुलींकडून तुझा वंश चालव ना. तू हे केव्हा सांगितलंय हो, हे केव्हा, आणि अजून आपण मुलींचा वंश कसला, त्यांचं आडनाव बदलतं. अरे कसलं बदलतं, तुझं रक्त आहे ना तिच्या, का मुलीत रक्तच नाही आईवडिलांचं, सांगा बरं, अनुवंशिकता नाही आहे का मुलींना. हे सगळंच चुकीचं आहे. त्यांनी पहिल्यांदा सांगितलं, अरे मुलींकडून वंश वाढव. मग मुलींकडून वंश वाढवला गेला. हे गेले ते विरक्तच झाले, हरियश्व शबलश्व. मग त्यांनी नारदांना शाप दिला की तू जिथे जास्त वेळ थांबशील तिथल्या लोकांवर तुझ्या विचारांचा प्रभाव पडतो आणि ते संन्यास घेऊन निघून जातात. मी तुला शाप देतो की तू कुठेही स्थिर राहणार नाहीस. तेव्हापासून नारदांची ही भ्रमंती सुरू झाली. पण त्यांना तिन्ही लोकात प्रवेश होता, त्यांना तिन्ही त्रिकाळ प्रवेश होता, त्यांना अगदी अंतःपुरात सुद्धा प्रवेश होता. म्हणजे कृष्ण आणि रुक्मिणी अगदी एकांतात बोलतायत, रुक्मिणी कृष्णाचे पाय चेपताय, अशा प्रसंगी सुद्धा नारद आल्यानंतर त्यांना कोणीही अडवायचं नाही आणि ते तिथे जायचे. इतके ते निस्संग झाले होते नारद. आणि म्हणून नारद आहे ना, ही एक अशी अवस्था आहे की नर नारायण आपण म्हणतो, नर नरोत्तम, त्याच्यामध्ये एक नारद अशी अवस्था आहे. कुठेही नारदांनी कुणाचंही अकल्याण केलेलं नाही आहे. वरवर वाटतं की किती क्रूर त्यांना सल्ला दिला. आपण आता कृष्णाचं बघतोय आणि आपण जिथे थांबणार आहोत तिथली गोष्ट फक्त उल्लेख तुम्हाला सांगतो. कंसाला जो शाप मिळाला तो आपल्याला माहीत आहे. कृष्ण चरित्र आपल्याला नवीन नाही आहे, पण आपण चिंतन करणार आहोत थोडंसं प्रत्येक प्रसंगावर. तर काय आहे की तू जिचा रथ ओढतोयस वेड्या, देवकी आणि वसुदेव लग्न झालेलं आहे, रथ घोड्याचा निघालेला आहे, नगर प्रदक्षिणा सुरू आहे. अशा वेळेला तो म्हणतो की माझी बहीण, तिचा रथ मी ओढला पाहिजे, म्हणून रथाचे घोडे सोडतो आणि कंस स्वतः, तो राजा आहे मथुरेचा, आणि तो ओढायला लागतो. त्यावेळेला आकाशवाणी होते की वेड्या, तू जिचा रथ ओढतोयस तिचा 8वा गर्भ तुझा नाश करणार आहे, मृत्यू आहे तुझा तो साक्षात. मग ह्याने तो रथ तिथेच टाकला आणि म्हणाला, मी आत्ताच जर हिला मारून टाकलं तर संपलं ना, तिला पुढे मुलंच होणार नाहीत, मग कसला 8वा मुलगा मला मारणार आहे वगैरे. त्यावेळेला वसुदेव म्हणतो, वसुदेवाचं चारित्र्य बघा. वसुदेव हा अत्यंत सुंदर असा त्यावेळचा पुरुष होता. वसुदेवापेक्षा सुंदर वासुदेव होता, आणि वासुदेवापेक्षा आपण म्हणतो की अभिमन्यू, प्रद्युम्न, अभिमन्यू भाचा होता कृष्णाचा, प्रद्युम्न हा मुलगा होता. हे लक्षात ठेवा, सुंदर होते ती मुलं. तर वसुदेव नुसता सुंदर नव्हता, चारित्र्यवान होता. वसुदेव म्हटलो, माझ्यावर विश्वास आहे ना तुझा, देवकी ही कंसाची चुलत बहीण आहे, पण तरीसुद्धा बहीणच आहे ना, मी आता हिला कशाला मारतोस, मी आम्हाला झालेलं प्रत्येक मूल अर्भक म्हणजे नवीन जन्मलेलं तुला देतो, तू मारून टाक त्याला. 8वा तर देतो मी, ओळीनं तुला देतो, माझ्या शब्दावर विश्वास आहे ना. कंस म्हणाला, तुझ्या शब्दावर माझा विश्वास आहे. लक्षात घ्या. मग पुढचं आपल्याला माहीत आहे, ज्यावेळेला पहिलं मूल झालं त्यांनी म्हटलं, तुम्ही माझ्या, आपण म्हणतो कैदेत होत्या वगैरे नाही, नजर कैदेत होत्या, त्यांना वाड्यात वगैरे ठेवलेलं होतं, त्यांच्याकडे सगळा पहारा वगैरे होता, पण तुरुंगात वगैरे असे काही बंदिवासात नव्हते ते. तर विचार करा, इथून पुढचं महत्त्वाचं आहे की ज्या वेळेला पहिलं मूल होतं त्यावेळेला वसुदेव म्हणतो, एक लक्षात ठेव, आकाशवाणी आपण सगळ्यांनी ऐकलेली आहे, 8वा मुलगा ना रे माझा, पहिलं मूल कशाला मारून पाप करतोस. कंस म्हणला, नाही, तू म्हणतोस ते बरोबर आहे, हे किती कोळ आहे बघ, आणि तुला मारायचंच असेल तर काही दिवसानंतर मी तुला देतो. त्याला एवढं पटतं की तो म्हणतो की मी मामा आहे नाही का, आणि मामा हा खरं जशी माय मरो आणि मावशी जगो तसा मामाही जगो ना, कारण ते आईकडचं नातं आहे, काका वगैरे सगळं वडिलांकडचं नातं आहे. आणि वडिलांकडचं नातं म्हणजे लक्षात ठेवा, संपत्तीत वाटा, आणि संपत्तीत वाटा मिळाला नाही तर कोर्टात, त्याला भाऊ बंदकी म्हणतात. भाऊ बंध कमी असतो, भाऊ बंदकी जास्त असते. म्हणून काका काय आपल्याला तेवढा प्रिय नसतो, मामा असतो. तर तू मामा आहेस ना रे याचा, हो म्हणाला मी मामा आहे. हे तो परत देतो त्याला. अशा वेळेला नारद येतात. नारदांना सगळं कळत असतं. म्हणजे आपण म्हणतो ना की जसे आपल्या घरात हल्ली CCTV वगैरे असतो आणि प्रत्येक खोलीचं चित्रही आपल्याला दिसतं. विशेषतः घरात फक्त आजी आजोबा आहेत
तर कोण आलंय का घरात, अगदी गेटपासून ते मागच्या ह्याच्यापर्यंत सगळं ते क्रमाक्रमाने दिसत असतं एकाच वेळेला. तसं नारदांना काय किंवा आपल्या महाराजांना काय, सद्गुरूंना एकाच वेळेला सगळे स्क्रीन्स दिसत, सगळ्या जीवांचे स्क्रीन्स दिसत असतात आणि त्या वेळेला गरज असेल तिथे ते हजर होतात. आता इथे नारद आले. नारद आल्यानंतर कौस म्हणला, या तुमचं स्वागत करतो. तो म्हणतो, मी नाही, मी थांबायला आलेलो नाही, पण एक लक्षात ठेव, तू हे काय करतोस. आता नारदांनी काय केलं, या मुलाला मारायला लावलं. तो म्हणाला, पण हा पहिला आहे. अरे ह्या जगात पहिलं शेवटचं काही नसतं, फार हे शिकायचं. आपण नुसती गोष्ट ऐकतो. त्यावेळेला नारदांना कोणीतरी वाटेवर एक कमळाची माळ दिली होती. त्या 8 कमळं त्याच्यात होती. नारद म्हणाले, बघा आता मी ही कमळाची माळ खाली ठेवली, तू मोज बरं, 1 2 3 4 5 6 7 8, बरोबर आहे ना. आता इथून मोज बरं, 1 2 3 4, आता इथून मोज. अरे म्हणजे प्रत्येक पहिला एकी आणि प्रत्येक 8वा एकी. बघा म्हणजे तुम्ही मोजायला लागलात तर लक्षात ठेवा, 8वं कमळ हे प्रत्येक आहे तसा, हा 8वा नसेल कशावरून, कारण संकट उलट्या पायाने येतात, म्हणजे उलटी गिनती असू शकते. हा 8वा 7वा 6वा 5वा हे असं असतं ते. त्यामुळे काय की हा 8वा नसेल कशावर, म्हणजे थोडक्यात तू जोखीम, हल्लीच्या भाषेत रिस्क कशाला घेतोस, मारून टाक. मारले की हो त्याला. तेव्हा म्हणाल नारद म्हणजे व्हिलन आहेत, नाही. कृष्ण 12 वर्षाचा होईतोपर्यंत कंसाच्या पापांचा घडा भरायला पाहिजे होता. कंसाने आता पहिल्या मुलाला कशाला मारा, आता हे दुसरं मुलं आहे त्याला कशाला मारा, हे तिसरं मुलं आहे, असं करत 8व्यापर्यंत आल्यानंतर तो इतका चांगला झाला असता कंस की त्याला मारणं अवघड झालं असतं. त्याच्या पापाचा घडा भरल्याशिवाय तो मारलाच जाणार नव्हता. म्हणून नारदांनी त्याला पाप करत ठेवलं, हे लक्षात ठेवा, हे समजून घ्यायचं. तर आपल्याला तो प्रसंग आपण पुढच्या वेळेला बघणार आहोत, तिथे कंसवधापर्यंत येऊन थांबणार आहोत आपण. आजचा आपला विषय कुठला आहे तर कृष्णाच्या जीवनातलं पहिलं पर्व. आता मगाशी जो विषय होता तो जरा पुढे सुरू करूया. व्यास उदास झालेले आहेत. महाभारताच्या शेवटीच ते सांगतात. त्यावेळेला काय झालं असेल लक्षात ठेवा बरं. सगळे यादवांनी एकमेकाला मारलं की हो. ज्या कृष्णाने गीता सांगितली, आता गीतेत तर किती सुंदर तत्वज्ञान सांगितले, पण गीता सांगितल्यानंतर युद्ध झालं आणि सगळ्या कौरवांचा संहार झाला आहे. हजारो लाखो लोक सगळीकडे दोन्ही सैन्यातले मेलेले आहेत. मग कृष्णाने गीता सांगितली पण संहार नाही टाळला. संहार कारण धर्माची बाजू जर जिंकायची असेल तर अधर्माचा पराभव झालाच पाहिजे, आणि पराभव तेव्हाच होईल ज्यावेळेला ते मारले जातील. हा विचार आहे. गंमत बघा. त्यामुळे काय झालं की कृष्णाने हा विचार केला. आता कृष्णाने जर गीता सांगितली तर कृष्णाच्या मुलांवर त्यांचा काहीतरी प्रभाव पडायला पाहिजे होता की नाही. पण आपणही बघतो की जी संत असतात त्यांची मुलं काही संत होतातच असं नाही. जे मोठी माणसं असतात त्यांची मुलं तर त्यांच्या नावाला काळीमा लागेल अशाच पद्धतीने वागतात. किती मोठ्या माणसांची उदाहरणं आहेत आपल्याला समोर असलेल्या व्यक्तींची सुद्धा चरित्र आहेत की. म्हणून मराठीत एक म्हण आहे चांगली, सूर्यापोटी शनीश्वर. सूर्याची 2 मुलं. काय मुलं आहे तो ही, एक शनी आणि दुसरा यम. सूर्य कसा तेजस्वी, सगळ्यांच्या जीवनाचा आधार, आणि शनी म्हणजे जिवंतपणी 7.5 आणि यम म्हणजे जीवनाचा शेवट. ही सूर्याची मुलं आहेत. मग तेव्हापासून असं आहे ना, एक जीवनाचा आधार आहे तर दुसरा जीवनाचा काळ आहे. तसंच इथेही झालं की चांगला वडील आणि मुलं वाईट, हे कृष्णाच्या बाबतीत झालं. पण कृष्णाने किती शांतपणे ते सहन केलेलं आहे. हा कृष्णाच्या जीवनाचा क्लायमॅक्स आहे जो आपण शेवटी बघणार आहोत. की तुम्ही म्हणता काय कृष्णाचं जीवन किती सामान्य नाही. आपली मुलं मरताना त्याने बघितलं, आपली नातवंड मरताना बघितलं, एकमेकांना मारत होते तेही बघितलं. म्हणलं हे बघितलं बरोबर आहे. बलराम म्हणाला मला हे बघवत नाही, मी आता जातो कायमचाच. आणि त्यांनी आपण म्हणतो ना की योगधारणा करून आपला प्राण दिला, संपवलं जीवन बलरामाने. म्हणलं हे मी बघवू शकत नाही. कृष्णाने शांतपणे सगळं बघितलं. हे शिकायचं आहे ना, साक्षी आहे मी याचा, कारण हे असं घडणारच आहे. यादव आहेत सगळे आणि यादव एकमेकात भांडतात त्याला यादवी म्हणतात. एकमेकातच भांडतात त्याला यादवी आहे ते. तर कृष्णाने या शांतपणे बघतोय आणि एके ठिकाणी उल्लेख आहे की आता हा अत्यंत उद्धट मुलगा आहे, त्याने ह्याला मारलेला आहे. तोही उद्धट होता पण कमी उद्धट होता. पण हा जर जिवंत राहिला तर समाजाला जास्त त्रास आहे आणि मी आता माझं जीवन संपवण्याचं ठरवलेलं आहे.
मग त्यांनी मारलेला आहे त्याला. त्यांनी बघितलं नाही की हा आपला मुलगा आहे, हा आपला नातू आहे, हा आपला पुतण्या आहे, हा आपल्या मित्राचा काही नाही हो. आणि त्यावेळेला धनुष्यबाणाचा उपयोग केलेला आहे. कृष्णाला धनुष्य होतं, त्याचं नाव सारंग धनुष्य. कृष्णाकडे शंख चक्र आपण म्हणतो ना, या दुसरं एक पद्म म्हणतो नेहमी, शंख चक्र गदा पद्म. पण सारंग धनुष्य आहे ना, त्याला सारंग पाणी म्हणतो आपण. त्या धनुष्याने त्यांनी मारलेले आहेत सगळे. कोणाला नाही जिवंत ठेवलं की जे उद्धट आहेत म्हणून. आणि नंतर सांगितलं दारुकाला बोलवत की तू जा अर्जुनाला सांग की हा निरोप मी तुला देतो. त्यावेळेला कृष्णाने आपली जीवनलीला संपवून तो परंधामाला निघून गेलेला आहे. द्वारका बुडणार आहे, तू ये. आणि या सगळ्या द्वारकेत जे यादव आहेत, जिवंत बायका आहेत, म्हातारी माणसं आहेत, रुग्ण आहेत, मुलं आहेत, तरुण मुली आहेत, सगळ्यांना घेऊन तू हस्तिनापूरला जा. द्वारका समुद्रात बुडणार आहे. हा नंतरचा. पण तू एक लक्षात ठेवा, कृष्णाने काही असं बघितलं नाही हेल्पलेसली. तो म्हणतो हे असं घडणारच आहे आणि मी ते टाळूच शकणार नाही. देवांना सुद्धा प्रारब्ध चुकलेलं नाही, संतांना सुद्धा प्रारब्ध चुकलेलं नाही. मग आपण काय सद्गुरूकडे प्रार्थना करतो, माझं प्रारब्ध चुकवा. माझं प्रारब्ध चुकणारच नाही. अरे महाराज म्हणतात मला चुकलं नाही आहे. नाही, मला हा मूल होऊ दे, माझा मुलगा जगू दे. ते म्हणाले कोणाकडे आलायस रे तो, हल्लीच्या भाषेत रॉंग नंबर. माझी 4 मुलं मेलेली आहेत रे, 4 मुलं माझी मेलेली आहेत, आणि तुझ्या मुलाला दीर्घायुष्य व्हावं असा मी कसा देऊ अधिकार. रामाची इच्छा असेल तर होईल. तुझ्या प्रारब्धात जर असेल की मुलाचं दीर्घजीवन तू बघशील तर तूही जास्त जगशील आणि तुझा मुलगाही जगेल. तुझा मुलगा मरणार असेल तर त्याला कोणी म्हणजे कोणीही वाचवू शकणार नाही. प्रारब्ध चुकवता येत नाही, प्रारब्ध टाळता येत नाही, पण प्रारब्ध सोयीनं भोगता येतं, प्रारब्ध आनंदात भोगता येतं. आपण पहिल्यापासूनचा आपला विचार हाच आहे, प्रारब्ध आनंदात कसं भोगायचं. तोच विचार कृष्णाच्या जीवनात आपण पाहणार आहोत. म्हणून कृष्णाने हेल्पलेस नव्हता आणि त्याला माहीत आहे की आता मी देह ठेवला की द्वापर युग संपलं आणि कलियुग सुरू झालं. मग सध्या कलियुगाचे किती वर्ष आहेत तुम्ही शोधून काढा, तुम्हाला गुगलवर वगैरे मिळेल. आता त्याच्यात 36 आणि 125 ॲड करा. काही अशी आपली मासिक आहे त्याच्यावर कलियुगाबद्दल लिहिलं असतं, 5100 किती लिहिलं आहे ते मुद्दामून बघा. त्याच्यात 36 वर्ष मिळवा. का मिळवायचे. युद्ध संपल्यानंतर 36 वर्ष कृष्ण जिवंत होता, म्हणजे त्यावेळेला द्वापर युग संपलं, बरोबर. आणि कलियुगाचे किती वर्ष, कृष्णाचं आयुष्य किती, तर त्याच्याही आधी कृष्ण जगला ना 125 वर्ष. युद्धात तो 89 वर्षाचा होता. 89 अधिक 36 125, युद्धात 89 ॲड करा. मग कृष्ण जन्म आपण जो आता पुढच्या श्रावणात साजरा करणार आहोत तो कृष्ण जन्म किती वर्षापूर्वी झाला. अगदी डेटसुद्धा सांगतात, वारसुद्धा सांगतात. त्यांनी शोधून काढलेली आहे आणि ती शोधून काढलेली जी आहे लक्षात ठेवा, त्याला लोकांनी मान्यता दिलेली आहे. पण आपल्याला या कृष्णाचा अभ्यासच करायचा नाही. ऐतिहासिक कृष्ण आहे ना, कृष्ण हे ऐतिहासिक व्यक्तिमत्व आहे का, आहे. कृष्णाच्या जीवनातल्या घटना खऱ्या घडल्या आहेत का, आहेत. वर्णन करताना कदाचित अतिशयोक्ती असेल, परंतु जगलाय तो, त्याच्या जीवनात त्यांनी तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे. हे सगळं जर आहे तर आता कृष्णाच्या जन्मापासून सुरुवात करूया. आपण सुरुवातीची जी 2 प्रवचनं बघितली ती सर्वसाधारण कृष्ण बघितला होता. आता कृष्णाचा जन्म, 8वा गर्भ आहे तो देवकीचा. एक मुद्दामून बघा, संस्कृतमध्ये जे श्लोक आहेत ना त्याच्यात देवकी नंदन, देवकी पुत्र हे शब्द येतात, यशोदेचा उल्लेख येत नाही. पण हिंदी वगैरेच्या ज्या रचना आहेत निरनिराळ्या भाषेतल्या, आपण म्हणतो ना तुलसीदासाच्या जशा रामाच्या आहेत तशा सूरदासाच्या कृष्णाच्या आहेत, अनेक आहेत रचना. तिथे यशोदानंदन, यशोमती मैया, तू गोरी कान मै काला क्यों, आपण म्हणतो ना यशोमती मैया, तिथे यशोदा येते. पण संस्कृतमध्ये देवकी येते. त्या दोन्ही माता श्रेष्ठ आहेत. पण आपलं भाग्य असं की कृष्ण ज्याला यशोदेनी पोसून स्वतःच्या दुधानं मोठा केला तो तर गोव्यात अनेक आहेत मंदिरं कृष्णाची. देवकी कृष्णाचं मंदिर फक्त गोव्यात आहे, इतर ठिकाणी ऐकलंच नाही. म्हणजे आम्ही प्रश्न विचारलेत अनेकांना, ते म्हणाले नाही देवकी कृष्णाचं मंदिर नाही आहे, देवकी कृष्णाचं मंदिर इथे आहे. आता त्याला आणखीन एक संदर्भ तुम्हाला सांगतो. संदर्भ आहे, देवकीने काय आपलं मूल दूध पाजलं नाही कृष्णाला, कारण कृष्ण देवकीला भेटला केव्हा, 12व्या वर्षी. तो आपला आजचा विषय आहे, संपणार नाही, पुढच्या वेळी तो कारण सगळ्यात महत्त्वाचा हा कालखंड आहे. तर देवकी दुधाचा पाहणा तिला फुटतो, तो दूधसागर.
दुधाचा सागर, तो प्रसंग आहे. म्हणून आपल्या ह्याला गोमंत म्हणायला लागले. गो म्हणजे कृष्ण, कृष्णाने गायीवर प्रचंड प्रेम केलं. आणि जसा श्रीमंत तसा गोमंत, खूप गाई, खूप दूध. आता आपल्याला बाहेरून दूध आणावं लागतं, कारण सगळंच विचित्र झालेलं आहे. पण हा गोमंतक भूमी आहे, आपण विचार करायला पाहिजे. मग झालं काय, तो सगळा विषय नंतर येणार आहे. फक्त सांगतो की कृष्णाला 12व्या वर्षी देवकीने भेटल्यानंतर सांगितलं, आता माझ्यापासून दूर जायचं नाही, दिलं वचन तुला. पण त्याच्यानंतर 113 वर्ष कृष्ण एकदाही गोकुळात गेला नाही. हे कृष्णापासून शिकायचं. आणि त्यांनी दर्शन दिलं. एकदा असंच ग्रहण होतं, स्नान करायला आलेले होते नदीवर. तिकडे त्याला नंद वगैरे भेटले. अरे यशोदा मैयासुद्धा आहे. आणि त्यावेळेला नंद यशोदाची भेट झालेली आहे. कृष्ण मोठा आहे वयाने, गेला नाही गोकुळात. त्यांनी नाही यशोदेची भेट घेतली. नंद निदान मथुरेत येत तरी होता, तर नंदाची भेट व्हाय, पण तरी नाही उल्लेख कुठेही. म्हणून कृष्णाच्या जीवनातला पहिला जो अध्याय आहे तो व्यासाने महाभारतात लिहिला नाही. नारद त्याला म्हणाले की तू कृष्णाच्या जीवनातला बाललीला पहिला अध्याय तू लिहिलेला नाहीस, तो लिही जो आपण आज पाहतोय. म्हणजे कृष्णाचं जीवन पहिली 12 वर्ष खूपच महत्त्वाची आहे. महत्त्वाची आहेत म्हणजे काय, भक्ती करायला खूप चांगली आहेत. ते तुम्हाला ज्ञान वगैरे पाहिजे तर कुरुक्षेत्र, सांगितलेली गीता, राज्य वगैरे कसं करायचं, म्हणजे तो ज्यावेळेला पहिल्यांदा मथुरेत होता, कंसाला मारल्यानंतर, नंतर द्वारकेत आला, ते सगळं कृष्णाचं नंतरचं जीवन आहे. पण कृष्णाचं मधुर जीवन जे आहे, जे लहान मुलांपासून आजोबांपर्यंत सगळ्यांना आवडतं, आणि तिथे त्या कथेमागे काय महत्त्वाचं आहे तेवढंच आपण बघणार आहोत. जन्म कृष्णाचा झाला, कुठे झाला, केव्हा झाला आपल्याला माहीत आहे. जन्म त्याचा गोकुळात झाला, आणि तो जिवंत म्हणजे सगळ्यांच्या लक्षात आला त्यावेळेला तो मथुरेत पोचलेला होता. मग गोकुळाष्टमी जर असेल आणि मध्यरात्री जर आणलेलं असेल आणि नंतर जर जन्माला कळत असेल, तर गोकुळातली अष्टमी झाली, मथुरेतली नवमी झाली. हां, मथुरा नवमी हे सहज, आपण तसं काही कुठे उल्लेख नाही, आपण विचार करायचा. तर कंसाचे अत्याचार वाढलेले होते. कंसाला आकाशवाणीने सांगितलेलं होतं, त्यांनी आपली चुलत बहीण जी देवकी आणि तिचा वसुदेव हे सगळे नात्यातलेच होते तसं बघितलं तर, त्यांना नजर कैदेत ठेवलेलं होतं. अशा वेळेला 6 मारलीत मुलं, 7 मारलेली नाहीत, 8वा तर त्यांनी मारलाच नाही, 6 मुलं कंसाने मारली. आता काय करूया असं जर कंस मारत असेल तर, म्हणून 7वं जे मूल आहे, आता हे वर्णन आहे. आता त्यावेळेला असं कहे होते काय, अभिमानी म्हणणार हो त्यावेळेला सुद्धा आम्ही असं करत होतो, बाकीचे म्हणणार हे काय शक्य आहे का, कशाला शिरता, कथा आहे ना, आपण बघूया ना. तर त्या देवकीच्या गर्भ तो शोषून घेतला गेला आणि इम्प्लांट केला गेला. कुणाच्या गर्भाशयात, तर ती रोहिणी म्हणून आहे, दुसरी पत्नी वसुदेवाचीच तिच्या गर्भात केला, म्हणून तिच्या पोटी जन्मला. पण मूळ देवकीचाच पुत्र, हे लक्षात ठेव. ही कुठला कृष्णाबद्दल सांगत नाही. जो 7वा गर्भ, 6 मुलांना कंसाने मारलं, हा 7वा गर्भ. आणि 7वा गर्भ ज्या वेळेला आपण म्हणतो की कुठे गेला, त्यावेळेला वसुदेव म्हटलं मलाही कळलं नाही, बहुतेक गर्भपात झाला असेल. आता मूल मोजायचं कुठलं, कारण हे मूल जन्मलेलंच नाही आहे, पण गर्भ शब्द वापरलेला आहे, त्या अर्थी गर्भ होताच ना, गर्भपात झालेला आहे. ठीक आहे, मग आता होईल तो 8वा. त्यावेळेला एक योजना सगळी, कृष्ण जन्माला इकडे आणि त्याच वेळेला तिकडे नंदाच्या पोटी, यशोदेच्या पोटी एक मुलगी जन्मली. नंद आणि वसुदेव हे चांगले मित्र आहेत. आता इतक्या मुलांना मारलं कंसाने गोकुळातल्या, कृष्णाला का नाही मारलं त्यांनी, हा प्रश्न आहे, लोक विचारतात. झालं काय ते लक्षात ठेवा की ज्या वेळेला 8वा गर्भ तो गेला त्यावेळेला रडायला पाहिजे. सगळे कृष्ण जन्मल्यानंतर कृष्ण हा मायापती आहे, मायाधीश आहे, माया नष्ट करणार आहे. मायेच्या पलीकडे गेल्याशिवाय कृष्णाचं दर्शनच होत नाही. मग काय पहिल्यांदा त्यांनी आली, मानलं गेलं सगळं, त्यांनी मायेचा पती मुक्त करतो म्हणून सगळ्यांना भूल पडली, सगळे झोपलेले आहेत, सगळ्यांची कुलपं उघडली, यांच्या बांधून घातलेलं होते त्यांच्या बेड्या वगैरे सगळ्या निघाल्या.
आणि हे ठरलं होतं आधी. आता जो 8वा जन्मणार आहे तेव्हा हे नंदा मी तुझ्या घरी त्याला घेऊन येईन किंवा पाठवण्याची व्यवस्था करीन. नंद हा कंसाचा मित्र, नंद हा गोकुळातला सगळा टॅक्स कर आपण म्हणतो तो टॅक्स घेऊन यायचा. आणि हा इतका विश्वासातला होता कोणाच्या, कंसाच्या, की कंस आणि नंद म्हणजे मित्र. ज्या ज्या वेळेला हा इकडे यायचा त्यावेळेला वसुदेवाला भेटायचा. नंदाला भेटायला वसुदेवाला भेटायला नंदाला परवानगीची गरजच नव्हती, कारण तो कंसाच्या मर्जीतला होता, कंसाच्या विश्वासातला होता, कंसाचा मित्र होता नंद हा. त्यामुळे तिथे ठरलं की आता ही बाळंत होईल, तो 8वा गर्भ असेल, मी तुझ्याकडे पोचवतो, तू त्याचं रक्षण कर. त्यावेळेला ह्यांना माहीत नाही योजना काय आहे, कारण तिकडे योग माया जन्मलेली आहे. ज्या वेळेला इकडे देवकीला कृष्ण झाला त्यावेळेला गोकुळात यशोदा होती, तिच्या पलात मुलगी झाली आणि ती योगमाया. योगमाया म्हणजे कृष्णाची शक्ती माया, ती जन्मलेली आहे. आणि हा निघाला घेऊन टोपलीतून वगैरे, आपल्याला ते सगळं माहीत आहे. त्यावेळेला सगळे झोपले, ते जे सगळे रखवालदार होते ते सगळे झोपले आणि त्यांचं हा गेला टोपलीतून कृष्णाला घेऊन. प्रचंड पाऊस पडत होता. आजही अष्टमीला श्रावण वद्य अष्टमी रात्री 12 पाऊस पडतो. एखादा अपवाद असेल तर म्हणून मला माहीत नाही, दर अष्टमीला वद्य अष्टमीला कृष्ण जन्माच्या वेळेला थोडा का होईना पण पाऊस पडतो. त्यावेळेला तर काय नद्या दुथडी भरत वाहत होत्या. नद्या म्हणजे यमुना, यमुनेच्या पलीकडे मथुरा आहे, अलीकडे गोकुळ आहे. आता तिकडे नेताना आपल्याला तो चमत्कार माहीत आहे. न्यायचं कसं, नावाडी म्हणाले आम्ही नाव घालणार नाही, आणि साक्षीदार ठेवायचे नव्हते ना, हा स्वतःच घेऊन जाणार होता, त्यांनी त्याला झाकलेलं होतं. अशा वेळेला तो आपला अंगठा काढतो वर, हा पहिला चमत्कार. आणि त्यावेळेला यशोदा यमुना अशी दुभंगते, त्याला सरळ वाट देते, पुन्हा व्हायला लागते. तो जातो नंदाकडे, सगळे झोपलेले आहेत. हा रात्री 12ला जन्मलेला आहे, म्हणजे हा तिकडे जाईतोपर्यंत रात्रीचा 1 किंवा 2 वाजलेले असतील. सगळे झोपलेले आहेत. ती मुलगी झालेली आहे, पण ही जरा ग्लानित किंवा बेशुद्धतेच आहे. कोण? यशोदा. कुणालाच माहीत नाही. शांतपणे ती मुलगी जन्मलेली आहे. तिच्या शेजारी हा ठेवतो, तिला घेतो आणि परत येतो. परत यमुना वाट करून देते आणि परत हा कारागृहात म्हणजे त्या नजर कैदेतल्या त्या घरात येतो. त्यावेळेला परत सगळ्यांची बंधनं ह्या येतात, दार बंद होतं आणि हे सगळे जागे होतात. मुलगी रडते. त्यावेळेला कंसाकडे बातमी झाली, 8वा जन्म झालेला आहे. कंस म्हणतो मुलगी आहे, मुलगी मला काय करणार आहे. परंतु त्याला देवी भागवत आठवलं असेल की देवीनं कुणाकुणाचा संहार केलेला आहे. मग ही देवी जर असेल, मारूया हिला. म्हणून त्यांनी मारायला, तिला धरून आपटून, दगडावर आपटून मारायचं हे वर्णन का केलेलं आहे. कंस किती दुष्ट होता हे कळण्यासाठी. त्याच्या हातातून ती निसटते. आकाशात गेल्यानंतर ती अष्टभुजा देवी, व्याघ्रेश्वरी, वाघावर बसलेली किंवा सिंहावर बसलेली अशी प्रकट होते आणि सांगते की कंसा, तुझा काळ जिवंत आहे. कुठे ती सांगत नाही. त्यावेळेला जवळ म्हणजे गोकुळच आहे. मग अशा वेळेला कंस देतो आज्ञा की या तिथीला किंवा त्याच्या आगेमागे जी मुलं जन्मलेली आहेत त्या सगळ्यांना मारून टाका. नाही म्हणलं तरी मला वाटतं की 30-40 मुलं जन्मलेली असतील. मथुरेत काय, इकडे काय, जवळपास काय. नंदाच्या घरात हे शिरले नाही. नंद हा विश्वासातला आहे, त्याने आपणहून दिला असता मूल. नंदाच्या घरात मूल जन्मलेलं आहे, कृष्ण जन्मलेला आहे. नंदघरी आपण म्हणतो की जन्म झाला, सगळ्यांना हाती घोडा पालकी, जय बोलो नंदलाल की, सगळं चाललेलं आहे तिथे, उत्सव आहे. पण ह्या मुलाला कोणी मारत नाही. म्हणजे एका अर्थाने कृष्णाला अभय मिळतं. ही सुद्धा कृष्णाची लीलाच आहे. आता मात्र क्रमाक्रमाने आपण त्यांनी कोणत्या असुरांना मारलं आणि तो असुर कोणत्या स्वरूपात आला हे फार महत्त्वाचं आहे बघण्यासाठी. तो वाढायला लागला 2 महिन्याचा. 2 महिन्याचा असताना रडायला लागला. कसाच थांबेना. इतक्यात एक अत्यंत सुंदर रूपवती अशी स्त्री येते आणि म्हणते मी दूरची मावशी आहे. ही पुतना मावशी, ही पुतना मावशी. आता ही जी पुतना मावशी आहे ती म्हणते की हा मी सांभाळ केला, मला अनुभव आहे आणि मी मावशी आहे. ती म्हणते की मला काही आठवत नाही आहे, पण हरकत नाही.
तू घ्यायला शांत बसतो तो, तू जा आत काम कर, मी आहे इथे. आणि ती इतकी सात्विक दिसत असते, कारण कोणतंही रूप घेता येतं ना. आणि दुष्ट शक्तींनी जर सात्विक रूप घ्यायचं ठरवलं तर तेही घेता येतं. शूर्पणखा अशीच आलेली होती, ती दुष्ट शक्ती आहे, पण ते आली. आणि नंतर हिने ठरवलं की आपण ह्याला दूध पाजायचं, जे दूध विषारी आहे, आणि ते दूध गेलं की हा मरेल. कृष्ण हा सर्वज्ञ आहे, कृष्ण हा सर्व शक्तिमान आहे, कृष्ण हा परमेश्वर परब्रह्म आहे, हे अशा वेळेला लक्षात ठेवायचं. विशेषतः गोकुळात त्यांनी जे काही चमत्कार पराक्रम केले त्यावेळेला लक्षात ठेवायचं, कृष्ण हा काय ऑर्डिनरी आपण म्हणतो ना तसा सामान्य मुलगा नाही आहे, सामान्य किशोर अवस्थेतला नाही आहे, हे लक्षात ठेवायचं. नाहीतर सगळे घोटाळेच होतात कृष्णाला. हल्ली कृष्णावर जे व्हॉट्सॲप येतात ते नसले कसले वगैरे, केरळा स्टोरीमध्ये त्यांनी प्रश्नच विचारला, इतका बदफैली म्हणजे बॅड कॅरेक्टर असलेला त्याला देव कसं म्हणता याचं. अनेक स्त्रियांशी याची अफेअर्स होती अफेअर्स सगळ्यांबरोबर, ते आपण नंतर बघणार आहोत. पण एक लक्षात ठेवा, इथे मुद्दा काय आहे की जन्म झाला कृष्णाचा 2 महिने झाले, ही आली. आता ही पूतना होती कोण हे नेहमी आपल्याला मागे जाऊन सांगतात, कारण प्रश्न विचारतात ना, ही पूतना कुठून आली आणि ती मावशी का सांगितलं तिने, ती खरंच मावशी होती का, आणि कृष्णाला मारण्यासाठी कृष्णाचं तिचं काय वैर होतं, हा प्रश्न आपल्या मनात सुद्धा यायला पाहिजे. तुमच्या मनात प्रश्न आले पाहिजे. सूत नावाचे जे होते त्यांना पुराणिक म्हणलं की आपल्याला कळेल की ते पुराणं सांगायचे, कथा सांगायचे, आणि मग त्यांना लोक प्रश्न विचारायचे. लोक प्रश्न विचारल्यानंतर ते त्याचे उत्तर देण्यासाठी कथा सांगायचे. असा विस्तार होत गेला. सहज एक उदाहरण म्हणून सांगतो की 24,000 श्लोकांचा ग्रंथ, आपण ततो जय मुदीरये, जय नाव असलेला ग्रंथ, व्यासाने लिहिलेलं मूळ कथा पांडव आणि कौरव सैन्याच्या युद्धाची. त्याच्यात जिंकले कोण तर पांडव जिंकले, म्हणून ती यशोकथा त्या पांडवांच्या विजयाची. जय 24,000 श्लोक. सूत ते सांगायला लागल्यानंतर लोक प्रश्न विचारायला लागले. त्यांनी सांगितलं की असे यज्ञ होत होते, तसे यज्ञ होत होते, मग कोण करत होतं राजा, का ऋषी करत होते, ऋषी कुठे यज्ञ करत होते, किती ऋषी करत होते, या प्रश्नातून उत्तरं द्यायला लागले. त्यातून कथा निर्माण झाल्या, त्यातून स्थान महात्म्य, तीर्थक्षेत्र वगैरे म्हणतो ते स्थान महात्म्य निर्माण, अशी पुराणं वाढत गेली. मग हा जय नावाचा जो ग्रंथ होता त्याला प्रश्न विचारलं, कथानक सांगितलं. आता आपल्याला माहीत नाही, सत्यवान आणि सावित्रीचं कथानक हे महाभारतात येतं, आणि महाभारतातलं पाश्चिमात्यांना सगळ्यात आवडलेली कथा ही आहे. आपण पंचकन्या स्मरण नित्यम वगैरे म्हणतो, त्याच्यात सावित्री नाही आहे. सावित्रीचं केवढं तेज आहे हो, आणि सावित्री तेजस्वी बुद्धिमान स्त्री हे अरविंदांना कळलं, म्हणून अरविंदांनी इंग्रजीमध्ये सावित्री नावाचं दीर्घ काव्य लिहिलेलं आहे, ज्याचं मराठी भाषांतर उपलब्ध आहे. तेजस्वी स्त्री आहे ती. आणि त्यामुळे काय झालं, सावित्री आत्ता तुम्हाला सांगितलं, तिची कथा, हे सगळं महाभारतात आलं की हो. किती ऋषींच्या कथा आहेत, किती अशा बोधकथा आहेत. म्हणून ते झालं 72,000 श्लोकांचं झालं. 24,000 श्लोकांचं जय नावाचा ग्रंथ हा 72,000 श्लोकांचा झाला. त्याला भारत नाव ठेवलं गेलं, भारत. तरीसुद्धा सूत सांगतच गेले, लोक प्रश्न विचारतच गेले. मग त्याने आणखीन कथा सांगितल्या. मग 1,00,000 श्लोकांचं महाभारत झालं. त्याच्यानंतर मात्र महाभारत नवीन वाढलं नाही आहे. सूत सांगत असतील, लोकांना बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळालेली असेल, पण महाभारत झालं. 1,00,000 श्लोक, शतसाहस्र संहिता. सहस्र म्हणजे 1000, शत 1000 म्हणजे 1,00,000, संहिता म्हणजे टेक्स्ट. एवढं महाभारत आहे. तेवढं महाकाव्य दुसरं कुठलंही नाही. आणि महाकाव्य म्हणजे संख्येनं मोठं समजू नका, ते महान काव्य आहे. त्याला महाकाव्य म्हणलं की 1,00,000 श्लोकांचं दुसरं कुठलंच काव्य नाही आहे. पण ते महान काय, महाभारत मेलच नाही हो. आज सुद्धा एखादा उदार, तुम्ही त्याच्याकडे जा, तो कर्ण आहे, उदार कर्ण म्हणतो ना आपण, काय त्याची शक्ती भीमासारखी, त्याच्यापासून सावधा, तो शकुनी आहे. हे सगळी महाभारतातली पात्रं आहेत ना. अहो, महाभारत मेलेलंच नाही आहे. आमच्या जीवनात ते जिवंत आहे. आम्ही नावं ठेवतो बारशाला वगैरे,
तुम्हाला खरं सांगतो घटोत्कच आहे, पण मी अजूनपर्यंत एकाचही नाव घटोत्कच ऐकलेलं नाही. इतके रोल कॉल घेतले हजारो लोकांचे, घटोत्कच यस सर कुणी म्हणलेलं नाही आहे. कारण कुणी ठेवलं नाही हो. रावण सुद्धा ठेवलेलं नाही आहे. रावण, कुंभकर्ण, कंससुद्धा नाव नाही आहे. आता कुठेतरी एखाद्या देवाचं असेल तर नाही, ही नावच नाही ठेवत आपण. म्हणजे पण कृष्ण म्हटल्यानंतर कंस आठवतो ना, राम म्हटल्यानंतर रावण आठवतो ना. पण राम ही पॉझिटिव्ह अशी शक्ती आहे, तर रावण ही निगेटिव्ह नकारात्मक शक्ती आहे, दुष्ट शक्ती आहे, हेही आपल्याला शिकवलं जातं. म्हणून रामायण महाभारत ही महाकाव्य जिवंत आहेत. उत्खनन करून ते काढायचं नाही आहे. तो आमचा श्रद्धेचा आणि निष्ठेचा प्रश्न आहे. हाच प्रश्न सध्या अयोध्येच्या ठिकाणी काय उत्खनन करून काढणार आहात? तरी बरं, आता तुम्ही हल्ली जे निघालेले आहेत लेझर सर्वे वगैरे सध्या चालू आहे सर्वे, आणि त्याच्याखाली मंदिर होतं, भव्य मंदिर होतं, जे कागदोपत्री नाही इतका पुरावा आता निघणार आहे तिथं. विचार करा तुम्ही. तर त्या इतिहासात आपल्याला जायचं नाही आहे. परंतु आपला इतिहास जर अजून पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या वर आहे, अजून ती कथा सांगितली जाते. तुम्ही लोककला ज्याला म्हणतात, लोकसाहित्य म्हणतात, लोकनृत्य म्हणतात, लोकसंस्कृती म्हणतात, जा ना जरा. आपल्याकडे गाकू वेद म्हणतात. गा म्हणजे गावडे, कू आपण म्हणतो ना हे कुणबी, वे म्हणजे वेळी, आणि ध म्हणजे धनगर. यांच्यात कधीतरी जा. आणि काही लांब नाही, काणकोणच्या जरा पलीकडे गेलं तर, इकडे वाघुर्मे वगैरे जरा पलीकडे गेलं तर ही मंडळी आहेत की गोव्यातली, गाकुवेध त्यांना नाव. तर त्यांची गाणी ऐका तुम्ही. त्या गाण्यात राम आणि कृष्ण असलेच पाहिजे. मग ते मुलीला पाठवणी करणाऱ्याचं गाणं असेल तरी तू सीतेसारखी जा, पण तुझा नवरा असेल रामासारखा असेल, अशीच गाणी आहेत. म्हणजे जे आपण त्यांना आदिवासी म्हणतो, वनवासी म्हणतो, आणि जे आपल्या समाजाचे भाग नाही आहेत, जे अजून शिकलेले नाही आहेत विशेष, तिथे सुद्धा राम आणि कृष्ण जिवंत आहे, आपल्यापेक्षा जास्त जिवंत आहे. हे मुद्दामून लक्षात घ्यायचं. लोक विचारतील की हे इतिहास आहे का वगैरे, असा प्रश्न विचारला तर वेळ घालवू नका. आपल्या आयुष्यातला वेळ एवढा प्रेशस आहे. जर तुम्ही डिबेट करत असाल, तुम्ही परिसंवादाला जात असाल, दोन विद्वानातला, तर तो निराळा प्रश्न आहे. तुम्ही संशोधन करत असाल, तो निराळा प्रश्न आहे. पण अशा सत्संगाच्या ठिकाणी जे टेक्स्ट म्हणजे पुस्तक आपल्या हातात आहे, त्या पुस्तकाचा विचार करायचा. गीता सांगितली का, रणक्षेत्रावर सांगितली का, कृष्णानं का व्यासानी, कशाला प्रश्न विचारता. माझ्या हातात सुंदर गीता, 18 अध्याय, 700 श्लोक, मी जीवनभर चिंतन करू शकतो. असा अभ्यास आपण करूया, संवाद साधूया, जो कमी झाला आहे आपल्या कुटुंबातला सुद्धा, सगळ्या संस्थातला संवाद गेलेला आहे. आणि कृष्ण म्हणजे संवाद, कृष्ण म्हणजे संगीत, कृष्ण म्हणजे नृत्य, कृष्ण म्हणजे कला, कृष्ण म्हणजे साधेपणा, कृष्ण म्हणजे शाकाहार, कृष्ण म्हणजे बुद्धी, कृष्ण म्हणजे युक्ती, कृष्ण म्हणजे भक्ती. बघा ना, काय नाही आहे कृष्ण म्हणजे, संपणार नाही आहे ही यादी. आपण फक्त त्याच्या जन्माचाच प्रसंग घेतलेला आहे. मग विचारलं पूतनेचं उईर काय एवढं कृष्णाशी, तर त्याचे मागे जावायला लागतं. मग वामन अवतार, वामन हा 5वा अवतार आहे, कृष्ण हा 8वा अवतार आहे. 5व्या अवतारात काय घडलं, सगळ्यांना दान देऊन झालं. कुणी बळीराजा, त्याचा 100वा यज्ञ आहे. आणि कृष्णाला भीती, इंद्राला कायम भीती. 100 यज्ञ पुरे झाले आणि त्यांनी सांगितलं मला स्वर्गाचं राज्य पाहिजे, की सध्याचा जो इंद्र आहे त्याला जावं लागतं, नवीन इंद्र तिथे येतो. म्हणून इंद्र 99 यज्ञ होईतोपर्यंत थांबतो. 100वा यज्ञ सुरू झाला की तो म्हणतो की 99 यज्ञ केलेत म्हणजे याचं तेज, याचं सामर्थ्य जास्त असेल. म्हणून काय करा, आपण विष्णूकडे जाऊया, आपण शंकराकडे जाऊया, आपण ब्रह्मदेवाकडे जाऊया, असा इंद्र कायम धावत असतो. आपण ज्या सिरियल्स बघतो त्याच्यात इंद्र कधी पाहिमाम, कधी त्राहिमाम असा जात असतो. कृष्णाची वेदातली प्रतिमा निराळी, हे पुराणं आपण ऐकतोय, पण पुराणं ऐकताना वेदांच्या विचाराची कास आपण सोडत नाही आहोत. वेदांच्या विचाराचं बोट आम्ही सोडत नाही आहोत. तुकाराम म्हणला, वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा. तो तर संत आहे की हो, तो विठ्ठलाला जिवंत मानणार आहे. विठ्ठलासारखं सुंदर काही नाही आहे, नामच फक्त मी घेतो असं आहे. पण तो वेदांचा अर्थ आम्हाला माहीत आहे म्हणतो. तर वेदांना जे अपेक्षित आहे ते लक्षात घेऊन आपण हे चरित्र पाहतोय. तर झालं काय, वामनाच्या वेळेला सगळेजण झाले. आता शेवटचं आचमन करायचं, स्नान करायचं, अवभृत स्नान म्हणतात त्याला, आणि जाहीर करायचं की माझा 100वा यज्ञ पुरा झालेला आहे. अशा वेळेला सगळ्यांचं झालेलं आहे. शुक्राचार्य त्याला सांगतात, हा कथा मी जास्त सांगणार नाही, फक्त महत्त्वाचा आहे तेवढा भाग.
की आता आपला यज्ञ पुरा झालेला आहे, आता इंद्राचं राज्य तू माग. कारण शुक्राचार्य हे देवांचेच गुरु होते, पण शुक्राचार्यांच्या आईला म्हणजे भृगु ऋषींच्या पत्नीला इंद्रानं मारलं, कारण ती दुष्ट शक्ती होती म्हणून. पण हे चिडले, भृगु ऋषींनी दुर्लक्ष केलं, काय तसं घडायचंच होतं म्हणून. पण हे चिडले, ते असुरांकडे आले, त्यांनी संजीवनी मंत्र सिद्ध केला आणि असुरांचा विजय व्हायला लागला. असुरांचा राजा बळी हा प्रल्हादाचा नातू होता. आजोबांचे संस्कार नातवात येतात, म्हणून प्रल्हाद जसा भक्त होता ना, तसा बळीराजाही भक्त होता. हे लक्षात घ्या. बळीराजा जर भक्त आहे तर काय लक्षात येतो की तो 100वा यज्ञ का करतोय? कारण त्याला स्वर्गातलं राज्य वगैरे नाही आहे, पण स्वर्गाचं राज्य जर त्याला द्यावं लागलं तर त्याचं रक्त असुरांचं आहे की नाही. हिरण्यकशिपू, प्रल्हाद, विरोचन, बळी, हा म्हणजे सगळं असुरांचे संस्कार आहेत. ती सत्ता त्याला मिळाली आणि त्याचे असुरांचे राक्षसी संस्कार जागे झाले तर आपण देवांचं राज्य म्हणतो ना, स्वर्ग, त्या स्वर्गाचा सुद्धा नरक करून टाकेल. म्हणून हा यज्ञ अपुरा ठेवला पाहिजे. ज्या वेळेला सगळ्यांना दान देऊन झालेलं आहे, सगळे तृप्त होऊन परत गेलेले आहेत, यज्ञाचे सगळे विधी झालेले आहेत, अशा वेळेला ओम भवती भिक्षान देही नावाचं एक 5 वर्षाचं बालक, इतका तेजस्वी, इतका सुंदर, एवढा कोवळा इथे उभा राहतो. कोवळा शब्द मी मुद्दामून वापरला आहे. इतका नाजूक आहे तो. 5 वर्षात त्यांनी सगळे वेद वगैरेचे शिकलेले केलेलं आहे, मुंज झालेली आहे त्याची. आणि तो येतो. तो आल्याबरोबर 2 आहेत, एक विंध्यावली आहे, तारावली आणि विंध्यावली. म्हणजे विंध्यावली ही पत्नी आहे बळीची आणि ती तारावली आहे ती मुलगी आहे. दोघांच्याही मनात हा मुलगा पाहून निरनिराळी विचार, रसायनं तयार झाली. हे लक्षात ठेवा, रसायनं तयार होतात. मुलगा तुमचा 2 वर्ष गेलास आणि तिकडे तो गेला, आम्हाला त्यांचं प्रेत मिळालं नाही, बहुतेक तो गेला, म्हणून त्याचे कपडे वगैरे परत पाठवतात मिलिटरीमध्ये. हो, तो गेला मुलगा. अशा वेळेला आणखीन 2 वर्षांनी तो जर परत आला तर आपला सोमू आला हं असं कोणीतरी गावाच्या बाहेर सांगतं आणि पळत 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 येतात. आता रसायन म्हणजे काय सांगतो हे आपल्याला सुधारायचं आहे. हे लक्षात ठेवा. आजी थरथरत म्हणते, आला माझा सोम्या. बरोबर आहे की नाही? आई म्हणते की सोमू आला हा माझा. पत्नी, बहीण, वहिनी, शेजारीण, घरात काम करणारी मोलकरीण, सगळ्या स्त्रिया आहेत. तो आल्याबरोबर प्रत्येकीच्या मनात निराळी भावना. आजीच्या मनात आशीर्वादाची भावना होते. मी वाटलंच होतं मला तू येणार परत म्हणून. आई म्हणते की माझा आला, मला अगदी त्रिभुवन ठेंगणं झालेलं आहे. पत्नी मागे उभी आहे, कारण ह्याच सगळ्या स्त्रिया. आई म्हणते ओवाळा, त्याचे दृष्ट काढा, हे सगळं वगैरे करतात. पत्नी मागे उभी आहे. तिच्या मनात कुठलं रसायन असेल? आपलं सर्वस्व आलं. सर्व नात्यांनी आपण फक्त पत्नीशी जोडलेलं असतो, म्हणून आईपेक्षा पत्नीचं नातं इंटिमेट, म्हणजे जास्त जवळचं, निकट असं मानलं गेलेलं आहे. तिच्या मनातली रसायनं, आजीच्या मनातलं रसायन म्हणजे हे बायो, म्हणजे म्हणतात ना, हे रसायनच आहेत. आपला अश्रू हे रसायन आहे. आपलं रक्त हे रसायन आहे. आणि बायोकेमिस्ट्री म्हणतात याला, की माझं शरीर आणि ही केमिस्ट्री, यातून माझा भावनिक व्यवहार होतो. भावनिक व्यवहाराला ही रसायनं लागतात. ती रसायनं शुद्ध करत जायचं, सात्विकतेकडे जायचं, याला उपासना म्हणायचं. तो जरा विषय निराळा आहे, पण एवढंच लक्षात ठेवा, हिला वाटतं की ह्याची आई किती भाग्यवान असेल की जिने ह्याला दूध पाजलं. आत्तासुद्धा याचे ओठ आहेत ना, ते पिळले तर आईचं पिलेलं दूध निघेल. विंध्यावली, तिच्या मनात हा विचार येतो. ती पत्नी आहे बळीची. अशा वेळेला मुलगी जी आहे ना, तारावली, मला वाटतं तिला एवढं प्रेम निर्माण होतं. अपत्य प्रेम आहे, हे वात्सल्य भाव आहे की तिला पाना फुटतो. तिचं नाही लग्न झालेलं, तिला एवढा पाना फुटतो आणि ती त्याला दूध पाजण्यासाठी पुढे जाते. इतक्यात ते बाळ 5 वर्षाचं पुढे येतं आणि म्हणतो ओम भवती भिक्षान देही. आणि नंतर 3 पावलं जमीन पाहिजे. तोपर्यंतसुद्धा ही ह्याला संधी मिळाली तर दूध पाजणार, म्हणून ती आहे तारावली. अशा वेळेला पहिलं पाऊल तो टाकतो वरती, माहीत आहे. दुसरं पाऊल तो टाकतो पाणी, जमीन, आकाश सगळं व्यापून टाकतो. तिसरं पाऊल टाकू कुठे? तर हा आपलं मस्तक पुढे करतो. तो मस्तकावर पाय देतो, त्याला पाताळात गाडतो आणि सांगतो की माझा पाय ज्याच्या मस्तकाला लागतो त्याला मीही मारू शकत नाही. हे लक्षात ठेवा. म्हणून तू चिरंजीव आहेस, तुला पाताळाचं राज्य दिलेलं आहे.
त्या पाताळाच्या राज्याचं रक्षण मी किंवा माझं सुदर्शन चक्र करेल, तो आनंदात राहा. पण हिला आपल्या वडिलांना पाताळात गाडलं म्हटल्यानंतर तिचा तो पाहणा आहे ना तो सुकतो. आणि ती म्हणते की हे जे दूध आहे जे मी तुला पाजणार होते, पण तू माझ्या वडिलांना पाताळात गाडलेलं आहे, मी सूड घेतल्याशिवाय राहणार नाही. ती ही पूतना. आता लक्षात आलं ना, ती आता 5वा अवतार आहे तो, त्याच्यानंतर 6वा झाला, 7वा झाला, 6वा परशुराम झाला, 7वा श्रीराम झाला आणि 8वा श्रीकृष्ण. पण तिच्या ते लक्षात आहे, तर तो सूड घेण्यासाठी ती आलेली आहे. म्हणून वैर आहे. एरवी 2 महिन्याच्या मुलाशी ही दूरची मावशी, तिला कधी बघितलेलं नाही आहे, काय वैर असणार आहे? हे आधीच्या जन्मातलं, हे आधीच्या जन्मातलं. आता आधीचा जन्म म्हणला की पुढचा जन्म आला. आधीच्या जन्मात काय घडलं आहे हे काय आपल्याला आठवत नाही, पण पुढच्या जन्मात काय घडावं हे तो आत्ता ठरवतो. आत्ता म्हणजे या क्षणी, आजची तारीख, आजचा वार, हे स्थळ आणि आत्ताचं टाईम मी ठरवू शकतो. इथून पुढे मी चांगला वागेन, इथून पुढे मी चांगलाच वागेन. कृष्णाला आवडेल असा, रामाला आवडेल असा, आमच्या सद्गुरू महाराजांना आवडेल असा. काही अवघड नाही हो चांगलं वागणं. नाही नाही, मग हे पुढचं नंतर बघूया. व्यवहार, व्यापार, त्याच्यात काय खोटं बोलावं लागतं, कशी लाच द्यावी लागते, हे आत्ता तुम्ही विचारच करू नका. एवढा संकल्प तरी करूया ना. कारण किती दिवस झाले बघा चातुर्मासाचा. आता श्रावण आहे, अधिक श्रावण. अधिक श्रावणाची एकादशी झाली म्हणजे 1 महिना संपला. एकादशीनंतर 4 दिवस पौर्णिमा आणि आज चतुर्थीच आहे, पण काल संकष्टी झाली. हे 5 दिवस, 4 आणि 5 9 आणि 1 महिना 9 दिवस म्हणजे 40 दिवस गेले. आपण 150 दिवसांचा हिशेब बघत होतो. 5 महिने आहेत, त्यातले 40 दिवस गेलेले आहेत, अजून 110 दिवस उरलेले आहेत. याच्यात मी माझ्यात एवढं परिवर्तन घडवेन की मी निराळीच व्यक्ती बनेन. माझं मलाच आश्चर्य वाटेल. नाही, आरसा म्हणेल, आरसा, तुझा चेहरा आता जरा तेजस्वी दिसतो, शांत दिसतो, नाही तर सुंदर होतीस बघ, कायम रागवलेली. मंथरा काय, कैकई काय, त्राटिका काय, शूर्पणखा काय. हे आरसा खोटं बोलत नाही म्हणून बिचारा आरसा कधी कधी फोडला जातो. मी काय अशी दिसते कल्पना करा. पण तुमचा आरसाच तुम्हाला सांगेल ना, हा मन दर्पण, हा मनाचा आरसा आहे. हे म्हणतात की मी नाम घेऊन पहिल्यांदा मनाचा मुकुर म्हणजे आरसा स्वच्छ केला, त्याच्यात माझं सुंदर प्रतिबिंब दिसलं, आता मी रामकथा सांगतो. तुलसीदास म्हणतात मनाचा आरसा स्वच्छ केला. मनाचा आरसा स्वच्छ करायला नाम, हे लक्षात ठेवा, दुसरा उपायच नाही आहे. आणि तो सांगितलाय त्याच्या पायाशी बसलोय ना आपण, आणखीन काय पाहिजे? सोपं आहे. मग आता लक्षात ठेव, पूतना आली, पूतनेने पाहणा. आता कृष्णाला सगळं माहीत आहे, कारण कृष्ण हा जन्मला त्याच वेळेला सर्वज्ञ, सर्व शक्तिमान, सर्वव्यापी आणि सर्व, आपण म्हणतो ना की साक्षी, हे 4 गुण आहेत, त्याला परमेश्वर म्हणायचं. तो सर्व शक्तिमान आहे म्हणून त्याने असुरांना मारलेला आहे. तो सर्वज्ञ आहे म्हणून पुढे पुढे आपण बघणार आहोत, त्यांना निरनिराळ्या लोकांच्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत, पण तो सगळ्यांच्या कल्याणासाठीच त्या माहितीचा वापर करतो. तो सर्वव्यापी आहे, इथे आहे, तिथे आहे, सगळीकडे आहे. आणि मुख्य म्हणजे सर्व साक्षी आहे. त्याला चुकवून कोणतीच गोष्ट तुम्ही करू शकत नाही, कारण तेवढं ऋषिकेश आहे. ऋषिक म्हणजे इंद्रिय, हृदयातलं र, तो ऋषिकेश म्हणून ना, ऋषिकेश हे गाव आहे. ऋषिकेश आपण जातो बरेच जण, हा ऋषिकेश आहे. ऋषिक म्हणजे इंद्रिय, इंद्रियांचा ईश म्हणजे स्वामी, आणि स्वामी आत असतो, हे लक्षात ठेवा. तो ऋषिकेश आत आहे, तो सर्वसाक्षी आहे. त्याला चुकवून मी काय, कुणीच काही करू शकत नाही आहे. तो कुत्र्याच्यात आहे, मांजरांच्यात आहे, सगळ्याच्यात आहे. त्यांना त्याची जाणीव नाही. मला आज तरी जाणीव झाली पाहिजे, आत महाराज आहेत आणि मी कसा वागतो, काही वेळ वाया घालवतो, अरे नामाशिवाय तासन तास घालवतो, त्या टी व्ही समोर काय, त्या मोबाईलवर काय, आपल्याला लाज वाटेल. आपण आपले शिक्षक झाल्याशिवाय आपल्याला कोणी म्हणजे कोणीही सुधारू शकणार नाही आहे, एवढं सुद्धा सुधारू शकणार नाही आहेत. पण मी जर निर्णय घेतला तर वाल्याचा वाल्मिकी नक्की आहे. मी वाल्या एवढा वाईट नाही, पण वाल्मिकी व्हायला कदाचित मला पुरणार नाही, इतकी माझी निराळी पापं आहेत. वाल्याची पापं सोपी होती हो. आलं मारलं लुटलं, बायकोला दिलं, आलं मारलं लुटलं, मुलांना दिलं, बस सोपं पाप होतं त्याचं. आपली पापं भयंकर. आपण म्हणतात ना की उजेडात होते पुण्य, अंधारात पाप, ज्याचे त्याचे हाती आहे कर्तव्याचा माप. सरावल्या हातांनाही कंप का सुटावा. सरावलेत हात, तुला ती तिजोरी फोडणं काही नाही, पण ही देहाची तिजोरी आहे.
ही काही बाहेरची तिजोरी नाही आहे की जी तू सहज फोडशील. सरावल्या हातानाही कंप का सुटावा, उघड दार देवा. आता या देवानी म्हणजे कृष्णाने आपलं दार अंतःकरणाचं उघडावं म्हणून आपण कृष्णाच्या जीवनातला दुसरा प्रसंग बघूया. हा पूतना प्रसंग आहे. त्यावेळेला कृष्णाने तिचे स्तन दूध घेतल्यानंतर ते दूध थुंकलं आणि स्तनाला चावला. तिचंच रक्तात विष जे होतं ते तिच्या रक्तात भिनलं आणि ती मेली. आणि हे मेल्यानंतर सगळे असुर आहेत ना, कोणतंही रूप घेतलं तरी मेल्यानंतर ते असुरच होता. एवढी पडलेली आहे आणि कृष्ण आरामात तिच्या छातीवर असा बसलेला आहे. फुर्र करून त्याने दूध उडवून टाकलेलं आहे. ही कोण? तर सगळे म्हणतात ही म्हणजे तीच असेल जी मावशी म्हणून आली, सुंदर म्हणून आली. बाप रे, कृष्णाने हे केलं हे कुणालाही पटत नाही म्हणून ते म्हणतात याची दृष्ट काढा. मग हिच्याकडून दृष्ट काढतात, म्हातारीकडून काढतात, बाहेरच्याकडून काढतात. कृष्णाची दृष्ट काढतात कारण कृष्ण वाचला. हे जवळजवळ गोकुळ सोडून वृंदावनात येईतोपर्यंत कृष्णाची दृष्ट काढली आहे, देवाची प्रार्थना केलेली आहे, कृष्णाला ओवाळून टाकलेलं आहे. हे सगळं कारण कुणाला कृष्ण हे करू शकतो याच्यावर विश्वासच नाही आहे. कुणाला माहीत आहे? गर्ग मुनी जे सगळ्या गोकुळाचे आपण म्हणतो प्रीस्ट आहेत, म्हणजे भटजे आहेत किंवा गोकुळाचे ऋषी आहेत. सगळे त्यांना विचारून सगळी धार्मिक त्यांना माहीत आहे. वसुदेवाला माहीत आहे म्हणून तर त्यांनी कृष्णाला तिकडे नेला. नंदाला कल्पना आहे पण ते कल्पना अशी आहे की तू कुणाच्याही लक्षात येणार नाही. यशोदेला बिलकुल कल्पना नाही आहे. कल्पना नाही. देवकीला कल्पना असेल पण तिच्यापासून दूरच आहे ना कृष्ण. काय करणार आहे? गंमत बघा तुम्ही. आपल्याला कल्पना असली पाहिजे की कृष्ण हा सर्व साक्षी असलेला परमात्मा परमेश्वर आहे आणि तो माझ्या सुदैवानं आत आहे. हे मी माझ्या सुदैवानं काय प्रत्येकाच्या आत आहे. पण आपण आता कळलं ना, आपल्याला ठामपणे कळलं ना. पुढची कथा बघूया. तिच्या रक्तातच त्यांनी विष मिसळवलं आणि तिच्या विषानं तिला मारलं. हे लक्षात ठेवा कृष्णाने. पण सगळी ओवाळणी वगैरे सगळी झाली. त्याच्यानंतर कृष्ण रांगायला लागला. अजून चालायला नाही किंवा रांगायला लागला. त्यावेळेला तिथे काय वनभोजनाला जायचे. साधी मंडळी आहेत ना गोकुळातली. चला आपल्याला आता दूध वगैरे बरं मिळालेलं आहे, कोजागिरी झालेली आहे, दुधाचा खप चांगला झालेला आहे, चला आपण आता वनभोजनाला जाऊया. म्हणजे ते वनातच असायचं ना तिकडे. पण जायचे सगळेजण एकत्र स्वयंपाक करायचे, स्त्रिया वाढायच्या, पुरुष खेळायचे, निरनिराळ्या क्रीडा करायचे, मुलं एकमेकात. असं सुंदर वातावरण म्हणजे गोकुळ. सुंदर वातावरण ते गोकुळ. ते गोकुळ आपल्या घरात आलं पाहिजे आणि ते गोकुळ आपल्या देहात नांदलं पाहिजे. कारण देहाला गोकुळ म्हणतात. गो म्हणजे इंद्रिय आणि कुल म्हणजे समूह. आपण म्हणतो ना की कुल आहे, गुरुकुल आहे, अनेक गुरु आहेत तिथे वगैरे. आपण संकुल शब्द वापरतो. अनेक संस्था एकत्र येऊन शिक्षण संकुल वगैरे तयार होतं. तर आपल्या गो म्हणजे इंद्रिय आणि इंद्रियांचं कुल गोकुळ. आपल्यात गोकुळ जे आहे ना ते म्हणजे संगीत आहे बघा. तिथे कुठेतरी आपण अस्वस्थ झालेलो आहोत, आपला तोल गेलेला आहे, तिथे सावध राहायचं. हे जर लक्षात घेतलं तर गंमत बघा. पुढे जाऊया आपण की ज्या वेळेला हा रांगत होता, रांगत असताना सगळीकडे खेळत होते, सगळेजण आपापल्या नादात होते, स्वयंपाक करत होते, खेळत होते, काय सगळं. हा एकटा आहे बघून तृणावर्त नावाचा असुर कंसानं पाठवला. कंसाने पाठवला. असुरांना कल्पना होती की कृष्णात दिव्य शक्ती आहे, आपलं मरण आहे कृष्णाकडे, पण गेलो नाही तर कंस मारणार आहे. कंसाकडून मरण्यापेक्षा कृष्णाकडून मेलेलं बरं. म्हणून भागवतात वध हा शब्द वापरला नाही. पूतना वध नाही, पूतनोद्धार, पूतनेचा उद्धार. आता तृणावर्त म्हणजे सायक्लोन, वावटळ माहिती आहे ना आपल्याला. एकदम अशी येतात असं वरती ते वादळासारखं जातं. त्या तृणावर्त राक्षसाने असं गरगर फिरत कृष्णाला उचललं आणि वरती नेलं. इतकं वरती नेलं कृष्ण दिसेनाच झाला. कृष्ण गेला कुठे? आत्ता तरी इथे होता, रांगत असा कुठे जाणार आहे. या वावटळींनी कृष्णाला वरती नेलंय. त्याला तृण आवर्त म्हणजे सायक्लोन, आवर्त फिरणारं वादळ. कृष्णाने वर नेल्यानंतर तोपर्यंत कृष्णाने अभ्यास केला. कृष्णाने अभ्यास केल्याशिवाय कोणतीही कृती केलेली नाही. आणि अभ्यास म्हणजे विचार किंवा चिंतन. याची शक्ती कुठे? हा तृणावर्त आहे, त्याची शक्ती कुठे? आय ऑफ द स्टॉर्म असा शब्द आहे. मग याचं शक्तिस्थान त्याला कळलं की इथे याचं शक्तिस्थान आहे. इतक्या जोरात त्यांनी मुष्टी प्रहार केला की तो खाली पडला. राक्षस रक्त ओकून मेला आणि त्याच्या छातीवर कृष्ण आरामात, जसा रांगणाला पडतो ना बाळकृष्ण आपल्या घरात असतो तसा बसलेला आहे.
हा आणि कोण? चला आपण आलोच आहोत वनकडे, वनदेवतेला कृष्णाला अर्पण करूया, तूच रक्षण कर, कारण हा इकडे तिकडे जात असतो, खेळत असतो वगैरे. त्यावेळेला कळलं नाही की कृष्ण हा पराक्रमी आहे. कृष्णाला ते नकोच होतं कळलेलं, नाहीतर त्याला लहानपणचं जीवन जगता आलं नसतं. तृणावर्तानंतर एक आलेला आहे, निरनिराळे असुर आलेले, बकासूर. हा बकासूर म्हणला की तो दुसरा पुढचा भीम आणि बकासूर आपल्याला माहिती आहे. बक्का खातो तो बकासूर. आणि हा बक म्हणजे बगळा. बकत ध्यान वगैरे आपण शब्द वापरतो. बक म्हणजे बगळा, मोठी चोच असे उभारून तिथे असतो. कृष्ण वगैरे तिथे खेळतात. आता कृष्ण जरा मोठा झालेला आहे, खेळतोय. त्यावेळेला मुलं म्हणतात, अरे ही गुहा आपण कधीच बघितली नाही, त्याची चोच एवढी मोठी आहे, ही गुहा आपण कधीच बघितली नाही. कृष्ण सांगतो, अरे ती गुहा नाही आहे. तोपर्यंत 1-2 जण जातात आत. मग कृष्ण म्हणतो, आता कुणी आत जाऊ नका, मी आत जातो. कृष्णाने अभ्यास केला जाता जाता की याचा वीक पॉईंट म्हणजे आपण म्हणतो ना की मर्मस्थान कुठे आहे, तिथे आघात केलं की हा मेलाच पाहिजे. तर बघितलं तर याची चोच आहे ना, हे त्याचं शक्तिस्थान आहे. चोच जिथून सुरू होते तिथे जर मी लहान मोठा होत गेलो, त्याची चोच फाटणार आहे आणि तो मरणार आहे. तसा कृष्ण गेला, त्याच्या कंठाच्या तिथे गेला, तो गुदमरायला लागला. त्यांनी जी आधी पोरं जी गेलेली होती त्याला आधी बाहेर काढलं, जा चला तुम्ही. आणि कृष्ण मोठा होत गेला. शेवटी त्याची चोच फाटली आणि फाटल्यानंतर जो बगळा होता तो बक असुर म्हणून तो पडला. त्यावेळेला सुद्धा कृष्ण काय फार मोठा नव्हता. त्याच्यानंतर धेनुकासूर नावाचा आला. हे कंसाने निरनिराळे असुर पाठवले की मला कळले की कृष्ण तिथे आहे आणि तो माझा भाचा आहे. मुळात तो देवकीचा आहे, पण आता यशोदेकडे आहे. तो नंद माझा मित्र आहे. तिथे जाऊन ते कारण त्याला पुढे शेवटी तो मथुरेत बोलवतो. पण पहिल्यांदा आला धेनुकासूर. धेनू जरी असेल तरी तो गाढवाच्या आकारातला होता. आणि कृष्णाने बघितलं की ह्याला जर मारायचं असेल तर त्याचे 4ही पाय पकडून फिरवून आपटून मारायचं. कृष्णाने मारलेला आहे. एखादा जो आहे प्रलंबासूर वगैरे त्याला बलरामाने मारलेला आहे. काय केलेलं आहे, तो गोपवेशात आलेला आहे. गोपवेशात आता तर त्याला मारणं कठीण आहे की नाही, कारण जे गोपाळ खेळत होते ना, गोपाळ गुराखी, त्यांच्या वेशात तो आलेला आहे. आणि त्यांनी ठरवलं कृष्णाला पाठीला घ्यायचं, पळायचं आणि मग आपलं रूप धारण करून कंसाकडे त्याला नेऊन द्यायचा. बलरामाच्या लक्षात आलं, एरवी पाठुंगडीला कृष्णाला घेऊन खेळ चाललाच होता ना. लहान मुलाला नाही का आपण पाठुंगडीला घेतो, खांद्यावर बसवतो, तसे खेळ चालले होते. हा जो प्रलंबासूर आहे त्यांनी कृष्णाला पाठीवर घेतलं आणि तो पळत जायला लागला. कंसाच्या लक्षात आलं की हा आपल्यातला नाही आहे, आपण जे खेळत होतो हा आपल्यातला गोप नाही. त्यांनी गेला, कृष्णाला खाली पाडलं, त्यांनी स्वतःला आपटून मारला बलरामाला प्रलंबासूरने. परत कृष्णाची दृष्ट काढली लोकांनी, मरता वाचला. लोकांना कृष्णाचं तेज, कृष्णाचं सामर्थ्य, प्रभाव कळतच नव्हता. त्याच्यानंतर अघासूर, अघ म्हणजे पाप एका अर्थाने, पण असू दे, ते अघासूर म्हणजे अजगर म्हणून आलेला होता. तो असाच तो अजगर बसला होता आ वासून. अजगराचं वैशिष्ट्य आहे की अजगर हा अत्यंत स्लो मुव्हिंग म्हणतो ना आपण, स्लो जातच नाही वेगात. आणि तो आपलं भक्ष्य म्हणजे खाद्य मिळवण्यासाठी प्रयत्न करत नाही. अजगर वृत्ती म्हणतात त्याला. दत्तात्रेय वगैरे ते म्हणतात अजगरासारखा पडून राहा, अन्न तुझ्या दारात येईल, अन्न तुझ्या तोंडात येईल. आपण काय असं कसं येणार आहे? अजगरासारखं आपण पडायलाच तयार नाही हो. 1 तास पडायला म्हणजे झोपायला तयार आहे, पण जेवल्यानंतर जेवण यावं म्हणून नाही. पण अजगराचे डोळे असतात ना, ॲनाकोंडा वगैरे आपण बघतो वगैरे, ते अत्यंत नजरबंदी करणारे, मेस्मराइज, हिप्नॉटिझम जसं असतो ना, मेस्मरिझम म्हणतात, हिप्नॉटिझम. त्याच्या कक्षेत जे येतं जनावर आणि ती नजरबंदी ज्याला म्हणतात, नजरबंदी झाली की ते जनावर येतं, आपोआप त्याच्या तोंडात प्रवेश करतं. अजगर गिळतो. अजगर मोठ्या जनावरांना गिळू शकतो, पण तो पचवतो कसा? तर तोपर्यंत जिवंत आहे माणूस. आत गेलेला सुद्धा गुदमरलेला असेल, तो झाडाक्षयी जातो आणि वेटोळे घालतो आणि अगदी त्या आत गेलेली व्यक्तीचे हाडं मोडतात. त्या हाडांचा वगैरे सगळ्यांचा पिठो म्हणजे पावडर होते आणि ती तो शोषून घेतो. हे अजगराची खाण्याची वृत्ती आहे. ज्यावेळेला कृष्ण सांगतो अरे जाऊ नका, ती गुहा नाही आहे, परत मुलांना तो गेलो. एक 2 मुलांना गिळलं ना कोणी, त्या अजगराने, अघासुराने गिळल्यानंतर कृष्ण गेला. त्यांनी बघितलं की याचा श्वास ज्या ह्याच्यात आहे, ह्याच्यातून घशातून चालू आहे, तिथे गुड्डी म्हणतात, ज्याच्यासारखा कृष्ण घट्ट बसून राहिला.
तडफडून तो मेल्यानंतर पहिल्यांदा म्हणलं आधी कापूया, आपले 1-2 जे बालक गेलेले आहेत त्या सगळ्यांना काढतो, नंतर पाणी मारतात, जिवंत करतात आणि सांगतात हे कुणाला सांगू नका. हा जो प्रकार झाला त्याला 2 कारणांनी सांगायचं होतं. कृष्णाने एवढा पराक्रम केला, कारण आत्तापर्यंत कृष्णावर संकट आलेली आहे, इथे कृष्णाने पराक्रम केलेला आहे, सांगू नका कोणाला. आपण काय रोज इथे खेळायला येऊ, नाहीतर आपल्याला खेळायला पाठवणार नाहीत, राक्षस येतात म्हणून. त्याच्यानंतर पुढे याचा अरिष्टासूर हा महावृषभ म्हणजे बैल होता. या बैलाला सुद्धा कृष्ण लक्षात ठेवा, गोवंश आपण ज्याला म्हणतो, गाय, वासरं आणि बैल या तिघांना मिळून गोवंश हा शब्द आहे. गोवंशाचं आणि कृष्णाचं आतलं नातं होतं, लक्षात ठेवा. कृष्णाने 8 पत्नी मिळवलेल्या आहेत, ते आपण नंतरच बघणार आहोत. त्यातली एक पत्नी त्यांनी कशी मिळवली माहीत आहे ना तुम्हाला? तिच्या वडिलांनी एक अत्यंत अवघड असा पण लावलेला आहे. पण काय लावलेला आहे की एक कासरा म्हणजे दोर, राजू आपण कोकणीत म्हणतो, तो 7 बैल त्या एका कासऱ्यात बांधायचे आणि त्यांना झाडांना बांधून टाकायचे. बैलांना पकडणं सोपं आहे का हो? आणि ते बैल मत्त मारलेले. कृष्णाकडे त्यांना वश करण्याची एवढी होती, त्यांनी सगळ्यांच्यात वेसण म्हणजे या नाकातून घालून त्या नाकातून, त्याला वेसण म्हणतात. अशीच बैलाची असते ना, बैलगाडीला जोडलेले बघितलेत ना, त्याला वेसण म्हणतात. इकडून घालून इकडून काढलेला असतो. आणि ते झाल्यानंतर तो बांधतो त्याला आणि मग त्याला ती पत्नी मिळते. कृष्णाच्या पत्नींची नावंसुद्धा सुंदर आहेत. प्रत्येक पत्नी, ज्याला 8 पत्नी त्यांनी ज्या मिळवल्या त्याला 8 नायिका म्हणतात कृष्णाच्या, किंवा 8 शक्ती म्हणतात, अष्टशक्ती. प्रत्येक पत्नी कृष्णाने निरनिराळ्या पद्धतीने मिळवलेली आहे. त्या कथा फारच सुरेख आहेत, ते आपण बघूया नंतर. आणि मुख्य म्हणजे 16,100 त्याला नरकासुराच्या तुरुंगातल्या स्वीकाराव्या लागलेल्या आहेत. त्या आल्या तिकडे आणि नंतर म्हणाल्या की कृष्णा, तू आम्हाला स्वामी पती या नात्यानं जवळ कर, नाही तर आम्हाला भोगदासी याशिवाय समाजात स्थानच नाही. त्यापेक्षा कंस बरा ना, त्याच्या तुरुंगात आम्ही सुरक्षित होतो. आता इतके वासनेने बरबटलेले लांडगे आणि तू समाजात आम्हाला आणून सोडलंस, द्वारकेला आणून सोडलंस, आमचं पुढे काय? कृष्ण म्हणाला माझ्या लक्षात आला नाही. त्यांनी सगळ्यांशी लग्न केलेलं आहे, प्रत्येकीला स्वतंत्र महाल दिलेला आहे आणि अनेकींपासून कृष्णाला संतती म्हणजे मुलं झालेली आहेत. लक्षात ठेवा, हे काय फक्त मी तुमचा स्वामी, मी तुमचा पती असा शब्द नाही आहे, ते विधी झालेले आहेत. तेवढे महाल त्यांनी बांधून घेतलेले आहेत. आपण समजून घेतो ते 16,100 आणि या 8 कृष्णाच्या पत्नी 16,108. काही जण 16,008 म्हणतात, ठीक आहे, पण 16,108 अनेक ठिकाणी तो रेफरन्स आहे. तर लक्षात ठेवा, अरिष्टासूर हा महावृषभ आला होता. त्याला कसं वळवायचं, पकडायचं, मारायचं हे कृष्णाला माहीत होतं. झाडावर आपटलेलं आहे त्याला, झाडावर आपटून 4 त्याचे पाय धरून केवढी शक्ती असेल. शक्तीपेक्षा युक्ती लागते. तुम्हाला सांगतो, बरीच कामं शक्तीची युक्तीनं चांगली होतात आणि ती युक्ती बऱ्याच वेळेला नापास जी मुलं होतात त्यांच्याकडे चांगली युक्ती असते, कारण ते फार व्यावहारी असतात. वेळ जाईल म्हणून मी उदाहरणं देत नाही, किती उदाहरणं आहे. तो इतकी सुंदर युक्ती आपल्याला सांगतो, हे करायचं असेल तर काय करायचं, खूप सांगतो चांगली. पुढे तुम्हाला सांगतो, एक उदाहरण सांगतो. आपल्यापैकी अनेकांनी लोंढा बघितलं असेल तर लोंढ्याला तिथे ग्रिल्स त्यावेळेला तयार केली आणि महाराजांना बघायचं असेल तर तुम्ही लोंढ्याला जा, महाराजांच्या नामाचं वैभव पाहिजे हेब्बळीला जा, आणि महाराजांचा पुण्यतिथीचा उत्सव बघायचा असेल तर गोंदवल्याला या. हे बाबांचं प्रवचनातलं वाक्य आहे. म्हणजे उत्सव बघायचा आहे गोंदवल्याला या, नामाचं वैभव बघायचं आहे हेब्बळीला जा, आणि महाराज कसे दिसत होते हे बघण्यासाठी तुम्ही लोंढ्याला जा. तो लोंढ्याची तस्वीर, तो पोर्ट्रेट आहे, काढलेलं चित्र आहे, ते सुद्धा गोंदवल्यानेच त्यांना दिलेलं होतं, कारण गोंदवल्याचंच केंद्र ते लोंढा केंद्र. तर तिथे ग्रिल लावल्याबरोबर सूर्य जसा आला तिथे ग्रिलची सावली महाराजांच्या फोटोवर पडत होती. एक गर्भकुडीचं दार उघडं आणि असा आला सूर्य किती, आणि तिथे संध्याकाळी 4 नंतर जर कोण गेला तर त्याला महाराजांच्या ठिकाणी अशी डिझाईनच दिसायचं, ग्रिलचं डिझाईनच दिसायचं. मग काय करूया आपण? आमचा व्यावहारिक होता सल्ला, पडदे लावूया. अरे ग्रिल हवा येण्यासाठी लावायची आणि तिथे दाट पडदे लावायचे, प्रकाश येऊ नये म्हणून. म्हणजे ज्याच्यासाठी केलं त्या ग्रिल कशाला पाहिजे होतं? नुसती सुरक्षा म्हणून नाही, हवाही यावी आणि तिथे जरा सुरक्षाही यावी, कुत्री वगैरे आत येऊ नयेत म्हणून ते केलं होतं. एक मुलगा आला म्हणून तुम्ही कशाचा विचार करताय? उदाहरण तुम्हाला सांगतोय, काय तो फार हुशार मुलगा नव्हता. तो म्हटलं सोपं आहे ना, की तुम्ही महाराजांचा फोटो इथे तो दिसावा म्हणून इकडे तुम्ही एक ट्यूब लावलेली आहे,
त्या ट्यूबच्या प्रकाशात तुम्ही महाराजांना पाहत होतात, पण त्याच्यापेक्षा सूर्याचं हे जे येणाऱ्या प्रकाशातलं प्रतिबिंब आहे ते जास्त प्रखर आहे. तर तुम्ही काय करा, चारी भिंतीला ट्यूब्स लावा. तुम्ही देवघरातला प्रकाश वाढवलात की बाहेरचा प्रकाश आत येणारच नाही. आणि त्याप्रमाणे केल्यानंतर तसंच झालं की हो, बाहेरचा प्रकाश डिम होता, आतला प्रकाश झगमगाटी झाल्यानंतर महाराज दिसायला लागले आणि ग्रिल्स दिसणं बंद झालं. अशा किती युक्ती तुम्हाला सांगतो सामान्य मुलं शिकवतात आपल्याला. इथे सुद्धा कृष्णाचे बरेचसे होते, ते सुद्धा सांगायचे असं करूया, पण बऱ्याच वेळेला कृष्णालाच त्यांना वाचवावं लागलेलं आहे. त्याच्यानंतर आला केशी दैत्य. हा जवळजवळ शेवटचा असुर आलेला आहे, तो घोडा बनून आलेला आहे. त्याचं जे वर्णन केलेलं आहे घोड्याच्या रूपात तो आला. त्याच्या ज्या टापा होत्या त्या टापांच्या आवाजानं शेषनाग जरा डोलायला लागला. कारण ती कल्पना आहे ना, त्याने आपल्या डोक्यावर पृथ्वी घेतलेली आहे. ती कल्पना म्हणजे रूपक आहे, हां, खूप सुंदर रूपक आहे ते. आत्ता वेळ जाईल म्हणून बघाल, हे सगळ्या चित्रांकडे, या सगळ्या चरित्रांकडे, त्यांच्या नामांकडे जर रूप म्हणून बघितलं ना, रूपक चिंतन करत काय सुंदर जीवन आपलं जाऊ शकतं. मी थोड्याशा अनुभवाने आणि सद्गुरूंच्या पायाशी बसून तुम्हाला सांगतो, फक्त नामांवर चिंतन करा. याचं हे नाव का ठेवलेलं आहे, या राक्षसाचं नाव हे का ठेवलेलं आहे. राक्षसाचं ना, कृष्णाची निरनिराळी नावं काय आहेत, गोपींचं हे नाव ते नाव, कृष्णा सुदामा, हे बघा तुम्ही, प्रत्येकाच्या नावात अर्थ आहे आणि त्याप्रमाणे त्याचं चरित्र आहे. इथे लक्षात ठेवा, हा केशी आला, केशी असुर दैत्य. आकाशातली नक्षत्र पडतायत की काय, झाडं उन्मळून पडायला लागली, पर्वताची शिखरं तुटून पडायला लागली, असा तो दैत्य आला. सगळे गोकुळातले लोक घाबरले, मुलं कृष्णाच्या मागे एकत्र आले. ते म्हणाले, थांबा, आत्ता काहीही करायचं नाही, मी बघतो त्याची शक्ती कुठे आहे. तो फुरफुरत येत होता आणि घोडाच्या वेळेला फुरफुरतो, घोडा गाधो, त्यावेळेला इथे पिशव्या असतात बघा त्यांच्याकडे, फुर्राच्या फुग्यासारख्या फुगतात त्या, मुद्दामून बघा, कृष्णाचं ऑब्झर्वेशन आहे. तो म्हटला काही करायचं नाही. तो जवळ आल्याबरोबर त्याने 2 बोटं त्या आपल्या नाकात त्याच्या घातली आणि नाकात घातल्यानंतर त्याचा श्वास बंद झाला आणि तडफडायला लागला. तो तडफडून तडफडून केशी दैत्य मेला. आणखीन एक शकटासुर म्हणून आला होता. शकट म्हणजे गाडा. परत वनभोजनाला गेलेला होता, दुसऱ्यांदा वनभोजनाला गेले होते. तिथे कृष्ण असाच जातो, त्यावेळेला लहानच होता तो. ते चाकात शिरला. कोण, तो शकटासुर नावाचा. त्यांनी चाक गाडीपासून दूर केलं आणि कृष्ण एकटा आहे असं पाहून इतक्या वेगात तो आला की लोकांना दिसलं की ते चाक कृष्णाच्या अंगावर, अरे कृष्ण मेला, कृष्ण मेला. पण ते चाक इतक्या वेगात जात होतं. कृष्णाने शांतपणे बघितलं की चाकात गती आहे, पण ते आपणहून दिशा बदलू शकत नाही आहे. हे किती सुंदर आहे, लक्षात ठेवा. आपल्या आता स्टिअरिंग व्हील असतं म्हणून एक टायर जर सुटला ना तर त्याची दिशा तो ठरवतो. हे क्रुझर मिसाईल्स वगैरे असतात ना, आपण त्यांना दिशा बदलायचं यंत्रणा दिलेली असते. इथे तो सरळ कृष्णाने बघितलं, तो अत्यंत वेगात येतोय. कृष्ण शांतपणे आला. ते चाक जवळ आल्यानंतर जरा बाजूला झाला आणि त्याच्या समोर आल्यानंतर पायाने एक लाथ मारली. ते आडवं चाक पडलं, गरगर गरगर फिरलं आणि त्यातून तो अरिष्टासूर मेल्यानंतर असुर आला ना परत कृष्णाची दृष्ट, कृष्णाला काळा दोरा, कृष्णाच्या ताईत, हे सगळं केलं भिवून. कारण कृष्ण आहे कोण हे कळत नाही, आपल्याला कळलं पाहिजे. आपण हळूहळू कृष्ण जयंतीकडे निघालेलो आहोत, कृष्णाष्टमीकडे, पण आपण विचार केला पाहिजे कृष्ण आहे कोण. कृष्ण म्हणजे फक्त मुरलीधर, कृष्ण म्हणजे फक्त गिरीधर, कृष्ण म्हणजे फक्त चक्रधर, कृष्ण म्हणजे फक्त गदाधर. अरे त्याची शस्त्र आहेत. कृष्ण ह्याच्यापेक्षा खूप निराळा आहे. तो निराळा कृष्ण आपण बघतोय. असे एकामागून एक यायला लागले. कंसाने ठरवलं की अरे किती असुर मी पाठवू. प्रत्येक असुराला त्याचा जो मर्म आहे स्थान, त्याचं विचार करून कृष्णाने मारलेलं आहे. आग लावूया. आग लागत आली. मुलं घाबरली, अरे आग आहे, आपण कशी विझवणार, यमुना वाहते तिथून ना, पण ते पाणी आणणार वगैरे. कृष्ण म्हटलं तुम्ही डोळे मिटून उभा राहा. कृष्णाने आग केला आणि अग्नी त्याचा सगळा प्राशून घेतला आणि ती आग त्यांनी संपवून टाकली. आता हे अशक्य वगैरे म्हणू नका, कृष्णाचं चरित्र कळणार नाही तुम्हाला. हे असं कसं घडेल, तो काय फायर ब्रिगेड होता का, कशाला प्रश्न विचारता. अरे त्यांनी प्रत्येक जे संकट आलेलं आहे त्या संकटाचा विचार करून त्याच्यावर विजय मिळवलेला आहे. हा का नाही तुम्ही विचार करत. आपल्या जीवनात अनेक प्रॉब्लेम्स असतात आणि एक साधं वाक्य आहे, प्रॉब्लेम आल्यानंतर त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे. म्हणजे एक समस्या आहे, अडचण आहे आणि त्या अडचणीचं उत्तर आहे. तुम्ही कोणत्या टुकाला उभे आहात.
तुम्ही प्रॉब्लेमच्या टोकाला उभे असाल तर प्रॉब्लेमचा महाप्रॉब्लेम बनेल. तुम्ही सोल्युशनच्या टोकाला उभे असाल तर तुम्हाला उत्तर सापडल्याशिवाय राहणार नाही. पण यू आर पार्ट ऑफ द प्रॉब्लेम ऑर आर यू अ पार्ट ऑफ द सोल्युशन, हा विचार केला पाहिजे. आणि कृष्ण म्हणजे सोल्युशन, हे लक्षात ठेवा. सोल्युशन म्हणजे उत्तर, समाधान, अ वे आउट, यातून मार्ग कसा काढायचा. कृष्णाने प्रत्येक वेळेला ते केलेलं आहे. हा वनवा आला त्याला कृष्णाने हे करून टाकलं, पिऊन टाकला. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रसंग, आपण आणखीन ते प्रसंग पाहून बरोबर तिथे येऊन थांबणार आहोत. कृष्णाचा प्रसंग कुठला लक्षात ठेवा, कालिया मर्दन. काय सुंदर प्रसंग आहे आणि काय सुंदर अर्थ आहे. तुम्ही शिरोड्याला जर गेला तर शिरोड्याला आपण आल्यानंतर लगेच वळून जातो, कारण आपल्याला नवदुर्गेला जायचं असतं ना. परंतु तिथेच समोर जे मंदिर आहे, कृष्णाचं मंदिर आहे, तिथे कृष्ण कालिया मर्दन किंवा तो ह्याच्यावर उभा आहे पृथ्वीवर, आणि ते सुंदर कालिया मर्दन. अशी चित्र फार कमी. आपण काय करतो, निरनिराळ्या उत्सवाच्या वेळेला जे सीन करतो त्यावेळेला कालिया मर्दन करतो. तुमच्यापैकी अनेक जणांनी संभवामी योगे योगे बघितलं असेल तर कालिया मर्दन आणि ती छोटीशी मुलगी जे नृत्य करते, अगदी नेत्रदीपक होता तो प्रसंग. कालियाला 5 फणा आहेत. आता हे सगळं प्रतीक सांगत बसत नाही, कारण उरलेले 1-2 असुर सांगून थांबूया, परत चिंतन करायचंच आहे पुढच्या वेळेला आपल्याला. तर एक लक्षात घ्या की 5 फणा आहेत. 5 फणा म्हणजे आपले जे 5 विषय आहेत त्याचं प्रतीक आहे कालिया. विषय, त्या विषयांच्या आहारी जातो त्याला विष बाधतंच बाधतं. आणि कालिया म्हणजे काळाचं प्रतीक आहे. काळा येतो पण त्याची शक्तीच आहे. तो म्हणतो, कृष्णा तुला माहीत आहे की मी श्वास घ्यायला लागलो की माझ्या श्वासातून विष बाहेर पडतं रे, आणि श्वास थांबवला तर मी मरेन. माझ्या विषाचं तू अमृत कर. तो म्हणतात ते नाही मी करणार, पण मी करतो. काय केलं कृष्णाने, कंदुक क्रीडा म्हणजे खेळत होते चेंडूनी, चेंडू इतक्या दूर टाकला की तो यमुनेत पडला. आता दुसरा चेंडू आहे ना आपल्याकडे, कृष्ण गेला आणि त्यांनी उडी मारली. अरे कृष्णाने उडी का मारली, सगळीकडे बातमी झाली. यशोदा रडत आली, यशोदा बेशुद्ध पडण्याकडे प्रेरित झाली. आता कसा तो येणार आहे, आणि इकडे सर्प वगैरे असतात आत. कृष्णाने त्या कालियाला, त्याला माहीत आहे की कालिया आपला भक्त आहे, तो का आला यमुनेला, तर रमणक नावाचं द्वीप आहे. द्वीप म्हणजे बेट. त्या बेटावर एक सरोवर आहे, तिथे हा राहत होता. मग त्याची पत्नी, त्याची मुलं, त्याचे मित्र, त्याचे सैनिक, सगळा मोठा परिवार आहे. जसा राज्याचा असतो ना राजाचा, तसा त्याचा आहे. आणि सरोवरात तो का राहत होता, सरोवरातलं विष वाहून जाणार नाही हो. हा यमुनेत आल्यानंतर यमुनेतलं विष यमुनेच्या पाण्याबरोबर जायला लागलं. खालची वासरं मरायला लागली, गायी मरायला लागल्या, माणसं मरायला लागली. अहो केवढा होता. मग त्याला मारलं पाहिजे. गंमत इथे फार मार्मिक आहे. इथे जरी आपण आज थांबलो तरी चालणार आहे, कारण पुढचे प्रसंग जरा निराळे आहेत. कालिया मर्दन आहे, कालिया हनन नाही आहे. कालिया दमन म्हणतो, कालियाला मारलेलं नाही कृष्णाने. मग कालियाचं जातो, कालिया शरण येतो. तो म्हणतो मी तुझा हे आहे, तुझ्या आधाराला म्हणून मी इथे आलो, आश्रयाला म्हणून मी यमुनेत आलो. तिकडे मी रमणक बेटात त्या सरोवरात राहत होतो, पण गरुड यायला लागला. आणि गरुडाचं खाद्य म्हणजे साप ना. आयते साप मिळाले की जे वाहून जाणार नव्हते, पाण्यातले होते साप, ते तो रोज खायला लागला आणि माझी प्रजा मरायला लागली. मग मी विचार केला की गरुड हे विष्णूचं वाहन आहे, विष्णूचा सेवक आहे, आणि तू विष्णूचा अवतार आहेस. तेव्हा मी जर यमुनेत आलो तर यमुनेत गरुड आला तरी मला खाणार नाही, कारण तो मी तुझ्या आधाराला आलेलो आहे, आश्रयाला आलेलो आहे. तेव्हा माझं काय करू ते सांग. तो म्हणतो अगदी सोपं आहे, मी तुला वरती घेऊन जातो आणि आज्ञा देतो गरुडाला की तू इथून पुढे रमणक बेट, त्या बेटावरचं ते सरोवर, त्या सरोवरातल्या सर्पांना खायचं नाही. आता झालं का तुझं समाधान. मग तो कालिया निघून गेला, त्या बेटातल्या ह्याच्यात निघून गेला. आता इथे कृष्णाने जे नृत्य केलं त्याचं चित्र पाहत सुद्धा आपण थांबलो ना तरी खूप चांगलं चित्र आहे ते. तो 5 फणांवर म्हणजे 5 विषयांवर तो विषयाधीन झालेला नाही आहे, तो विषयांचा स्वामी आहे, विषयांच्या माथ्यावर नाचतो. कृष्णाने काय केलं नाही हो, किंवा कृष्ण आत्ता आला तर काय करू शकेल. लहान मुलांना मी गोष्टी सांगतो आणि नंतर काय करू शकेल, मुलं प्रश्न विचारतात. तो जीन्स घालेल का, अरे का नाही घालणार. तो आईस्क्रीम खाईल का, का नाही खाणार. कल्पना करा, त्यावेळेला एका ठिकाणी भागवत संपलं आणि त्यांनी प्रेमानं आईस्क्रीम दिलं. लोक म्हणाले आईस्क्रीम का कृष्णाच्या वेळेला होतं का. कृष्णाच्या वेळेला असं भागवत सांगणारही लोक नव्हते ना. ही गंमत बघा.
आणि म्हटलं आईस्क्रीम दुधाचं आहे ना, ते क्रीम आहे, आईस सोडा ना, ते पाणी आहे, पण क्रीम आहे, ते दूध आहे. आणि कलियुगातल्या दुधात पाणीच जास्त असतं. तेव्हा सुंदर आईस्क्रीम आहे, छानपैकी तुम्ही खा. शेवटच्या दिवशी दिलं ना, त्याच्याऐवजी रुक्मिणी स्वयंवराच्या दिवशी दिलं असतं तर आईस्क्रीम देण्याची पद्धतच आहे ना, आधी आईस्क्रीम नंतर बुफे, हा सगळा प्रकार आहे. पण गंमत बघा, आईस्क्रीम कृष्णाने खाल्लं असतं. म्हणून अमूलची पूर्वीची जाहिरात होती, हे रात्री एका डेअरीत घुसतात. आता आपल्याला गवळी वगैरे देत नाहीत रे, आपण मोठे झालो, आपल्याला तशा चोऱ्या करता येत नाही. पण इकडे रे काय आहे रे, कोण तूप खाते, कोण दही खाते, कोण लोणी खाते, बे अगदी इतक्यात तो मालक येतो. अरेचा अरेच आहेत ना ती डेअरी, पहिल्यांदा अरे तो अरे कोणीतरी बिल द्या रे म्हणून कृष्ण निघून जातो. अरे कोणीच बिल देत नाही, प्रत्येक म्हणतो हा देईल, तो देईल, तो देईल, तो देईल. प्रसंग जाहिरात सोडा, पण कृष्णाने काय आजही तो तसं जीवन जगू शकेल. आणि आपल्यालाही ते सांगतो की त्यावेळेचं जीवन अगदी तसं तुम्हाला जगता येणार नाही, पण त्या जीवनातली जी सूत्र आहेत किंवा तत्व आहेत त्याप्रमाणे तुम्हाला आजही जगता येईल. विचार करूया आपण. आणि म्हणून ज्या वेळेला तो कालियावर नाचला, कालियावरती आला पाण्याच्या, कृष्ण जिवंत आहे म्हणून लोकांनी निश्वास सोडला, पण तरीसुद्धा कृष्ण त्याच्या फणांवर नाचत होता. बासरी त्याच्या कायम इथे असायची, तो बासरी वाजवत होता एका हाताने आणि दुसऱ्या हाताने त्यांनी शेपूट धरलेलं होतं. कालियाचं शेपूट धरलेलं आहे म्हणजे माझ्या हातात आहे सूत्र, हे लक्षात ठेवा. कालियाचं शेपूट आहे आणि मी विषयांचा स्वामी आहे. म्हणून महाराज नेहमी म्हणायचे माथ्यावर नाचता येते. नामाने विषयांच्या, वासनेच्या, भोगांच्या आसक्ती माथ्यावर नाचता येतं. त्यावेळेला कृष्ण फक्त बघा, मला डोळ्यांना कितीही केलं. सध्या तुम्हाला माहीत आहे की कुणीतरी सुचवलं, पुण्याच्या मंडळींनी सुचवलं की आता अधिक महिना आहे तर रोज सकाळी आम्हाला काहीतरी एक पॅरेग्राफ वाचायला मिळेल, म्हणून आपण सुरुवात केली. उद्या 20वा लेख आहे. तुम्ही जर मिळणार नसेल तर तुम्हाला तो फेसबुकला मिळेल, ब्रह्मचैतन्य भक्त, आणि अनेकांना तो इथे मिळतही असेल. तो वाचायला 5 मिनटं सुद्धा लागत नाही, शक्यतो एका पानात असा मावेल असा आम्ही लेख लिहितो. ते आता 20वा लेख आज लिहिलेला आहे. उद्या 20वा दिवस अधिक महिन्याचा आहे, अजून तरी 10 दिवस उरलेले आहेत. तर त्या लेखात आपण सांगतो निरनिराळ्या गोष्टी की अधिक मासाची जी व्रतं आहेत ती व्रतं कशी करायची, अधिक मासातलं दान आहे, दान कसं करायचं. काल तुमच्यापैकी अनेकांनी गोंदवल्याला त्याच्याजवळ जे वावर हिरे आहे त्या वावर हिरेला महाराजांचा जन्म झालेला आहे. महाराजांचा पुतण्या जो स्वतःला महाराजांचा अवतार समजायचा, हनुमंत स्वामी म्हणतात त्यांना, तर त्यांचं तिथे घर आहे, तिथे रामाचं मंदिर आहे. तिथे एका बाईने महाराजांची मानसपूजा लिहिलेली आहे अधिक महिन्याला समोर ठेवून, खूप विस्तृत लिहिलेली आहे. आणि कोण एक पाठक नावाच्या बाईने ती चांगली वाचलेली आहे. तुम्ही सुद्धा बघा, कारण ती व्हायरल झालेली आहे. तुम्ही सुद्धा कोणाला विचारलात तर ते सगळं तुम्हाला मिळेल. हे सगळं चांगलं आहे. विचार करण्यासाठी मी एकच मुद्दा तुम्हाला सांगतो. आपण सगळं मानस करतोय, मानसपूजा आहे, मानसपूजेत आपण नैवेद्य दाखवतो, पण नैवेद्य ही तशी एक्सचेंज नाही आहे महाराजांना दाखवायचा आणि आपणच नैवेद्य घ्यायचा. दान अधिक महिन्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे दान. मानस दान हा कन्सेप्ट कसा वाटतो आपल्याला? मनातल्या मनात मी गाईचं दान केलेलं आहे, मनातल्या मनात मी काय वाटेल ते दान करू शकतो. अनरसे 33 सोन्याचे दान केलेले आहेत, हे दान केलेलं आहे, ते दान केलेलं आहे. मानस दान करता येत नाही. नाही तर बरं आहे, मी मानस रक्तदान करतो, मी मानस श्रमदान करतो, मी वाटेल ते दान करीन. मानस श्रमदान, मानस रक्तदान, मानस अवयवदान, मानस दान करता येत नाही. मानस हे लक्षात ठेवा. म्हणजे मी करताना हे दान महाराज देण्याची मला क्षमता द्या ही प्रार्थना करून दान प्रत्यक्षातच दिलं पाहिजे. दान तुम्ही अगदी गोदान करायचं असेल तर आता आपल्याकडे इथे सिकेरीला एक गोशाळा आहे. सिकेरी म्हणजे कुठे? मयेच्या जवळ. तुम्ही मुद्दामून भेटीला जा तिथे. मला सांगावंसं वाटतं तिथे 1,500-2 हजार गायी येतो, पण शेणाचा आणि मूत्राचा बिलकुल वास येत नाही आणि गायी हमरत नाही. आम्हाला वाटलं हे काय ॲबनॉर्मल आहे की काय? ते म्हणाले की आमची फीड असतात ना ती टाईम फीड असतात. डॉक्टर मुलाला सांगतात, आईला मूल झालेलं आहे त्याला टाईम फीड कर, क्राय फीड नको, नाही तर पोर रडायला लागले की द्या, रडायला लागले की द्या, रडायला लागले की त्याला सांभाळा. तुम्ही ठरवलं आहेत ना दर 3 तासांनी त्याला द्यायचं, कधी तुझं दूध द्यायचं, कधी गाईचं दूध द्यायचं. टाईम फीड द्या, त्यांनी शिस्त लागेल मुलाला. मूल रडलं की आपण त्याला खायला देतो, मूल रडलं की मोठं झालं तरीसुद्धा
त्या गायींचं आमचं फीड इतकं ठरलेलं आहे आणि त्या फीडला इतका सुंदर वास येतो, लक्षात ठेवा. आणि ते रामदेव बाबांच्याकडून तिथून हरिद्वारून येतं. अशी मोठी मोठी बंडल्स असतात. एका गायीवर रोज अगदी बघितलं तरी, नाही म्हणलं तरी खूप खर्च येतो. आणि ह्या सगळ्या रस्त्यावरच्या गायी आणलेल्या आहेत. सध्या सरकारने सांगितलेलं आहे रस्त्यावर 14,500 गायी आहेत गोव्यातल्या सगळ्या रस्त्यावर. त्या सगळ्या तुम्हाला देतो, तुम्ही त्यांचं रक्षण करा. दररोज गायीला, एका गायीला 75 रुपये सरकार देतंय. लक्षात ठेवा. आपल्याला हे लक्षात येत नाही, कारण हे सांगितलं की सरकारवर आरोप होईल कुठल्या धर्माच्या, कुठल्या गायी वगैरे. पण आम्ही करून सांगतोय तुम्हाला, काणकोणला मोठी जागा मिळालेली आहे. हे सिकेरी म्हणजे मयेच्या शेजारी मोठी जागा आहे, एका ख्रिश्चनांनी दिलेली आहे. 100 वर्षाच्या लीजवर गेले, पण तरी त्यांनी दिलीच आहे ते. म्हणलं आणखीन देतो. काय सुंदर कार्य करता तुम्ही. तो गायींकडे पशु बनून बघतो, पण रस्त्यावरचे स्पीड ब्रेकर गेले म्हणून त्याला आनंद आहे की हो. सगळी गुरं जर गेली, ती गुरं का रस्त्यावर आहे त्याचा खूप अभ्यास केलेला आहे या लोकांनी. आता तुम्ही गाय दत्तक घेण्याचे प्रकार आहेत. तुम्हाला एक गाय वर्षासाठी दत्तक घ्यायची असेल, बरेच लोक घेतात. आज आपल्याकडे पैसा नाही असं इथे असलेल्या कोणी खांबानी म्हणलं तर चालेल. इथे असलेल्या कुठल्याही जिवंत माणसाने म्हणता येणार नाही आमच्याकडे पैसा नाही आहे. प्रत्येकाकडे पैसा आहे. 3 प्रकारांनी तुम्हाला सांगतो. अधिक महिन्यात तुम्हाला गाईचं दान करायचं आहे, 10,000 रुपये द्या तुम्ही. 10,000 रुपये म्हणजे काहीच नाही. तो कल्पना करा, महिन्याला जास्त खर्च येतो त्याच्यापेक्षा. तुम्ही नाहीतर 3,000 रुपये दर महिन्याला टाका आणि एका इन्स्ट्रक्शन द्या ना की माझ्या अकाउंटमधून 3,000 रुपये गाई. आणि गाईला दान करून तुम्ही फक्त करा. हे मी लोकांना तळमळून सांगितलं आहे, तुम्हालाही सांगतो. घरात शांती येईल. याला कॉज अँड इफेक्ट मला विचारू नका, कारण प्रत्येक गोष्ट कॉज अँड इफेक्ट काय परिणाम आहे. आम्ही गाईला दिले, कारण गाई तिथे दान करायची म्हणजे ती तिथेच राहील. तुम्ही तिथं जा, तो किती सुंदर सेरेमनी असतो, तो होम पेटवला जातो, ती गाय येते, गाईला तुम्ही हार घालता ह्याचा झेंडूच्या फुलांचा वगैरे. ती गाय आहे, शांतपणे उभी आहे. आणि ती तुम्ही नावं ठेवा ना. कोणी आईचं नाव ठेवतं, कोणी आजीचं नाव ठेवतं, कोणी नदीचं नाव ठेवतं आणि ते सांगतात या नावाची गाय आहे, तुम्हाला हेच ठेवायचं असेल तर हरकत नाही. काय सुंदर गायींची नावं येतो. मुलीचे वाढदिवस तिथे साजरा करा. दर महिन्याला एका ठराविक दिवशी तुमचे वडील गेलेले आहेत किंवा तुम्ही अनुग्रह घेतलेला आहे, ती तारीख लक्षात आहे, त्या तारखेला तिथे भेट द्या. आपल्याकडे वाहनं येतो. इथून जायला काय, मयला जायला किती वेळ, तास लागेल जास्तीत जास्त. गाडीतून जर तुम्ही गेलात तर तिथे जेवा तुम्ही. सुंदर सात्विक जेवण कसं असते ते बघा. तिथे तुम्ही फोटो सेशन करा. तिथे सेल्फी पॉईंट तयार केलेला आहे. आणि सगळीकडे बघायचं असेल ना तर ते तुम्हाला त्यांच्या गाडीतून नेते. खूप मोठा व्याप आहे तिथे. आता नर्सरी तयार करताय. आणि तिथे तारी नावाची एक व्यक्ती आहे आणि दीपक मणेरीकर नावाचा एक तरुण आहे. ही झपाटलेली माणसं आहे आणि त्यांच्यात एक आहुती टाकायची म्हणून हे तुम्हाला मी सांगतोय. कारण गोदान हे सगळ्यात महत्त्वाचं दान अधिक महिन्यात सांगितलेलं आहे. मी या प्रकारे करतो. 10,000 रुपये देऊ शकतो. 10,000 म्हणजे काही जास्त नाही. तो खरंच तुम्हाला नाही, आम्हाला 10,000 म्हणजे खूप वाटतात. 10,000 म्हणजे काही नव्हे, एकावर 4 शून्य. शून्यासाठी काय हो. 3,000 रुपये दर महिन्याला द्या, देत राहा, कळणारही नाही तुम्हाला. आज मला एका शिक्षकांनी सांगितलं, सर मला 82,000 रुपये पगार आहे आणि मी प्राथमिक शिक्षक आहे. तिला वाईट वाटतं, कारण ती जिवंत शिक्षक आहे. मी करते काय, मी शिकवते काय, आणि मी चांगलं शिकवायला लागले तर माझ्या कलिग्जच म्हणतात इतकं चांगलं शिकवू नका, आम्हालाही शिकवावं लागेल. तुम्ही त्यांच्या घरी जाऊ नका, आम्हालाही जावं लागेल. तुम्ही त्यांच्या पालकांशी विश्वासाने बोलू नका, आम्हालाही ते करावं लागेल. मी करते काय, करते काय ना तर गाय विकत घे, गोदान कर. आणि तुम्ही भेट द्या. दान घेऊ नका, भेट द्या. आणि खरंच सांगतो 3,000 रुपयाचं मला खूप आवडलेली योजना आहे. फक्त इन्स्ट्रक्शन बँकेला द्यायची, ती केव्हा देते ते पत्र पाठवतात, या महिन्याचं तुमचं मिळालं आम्हाला, पण तुम्ही येताय कधी, आम्ही वाट बघतोय. काय सुंदर वातावरण आहे. तुम्हाला जर एक दिवस वीकेंड जर घालवायचा असेल तर तिथे जा. तिथे राहायची सोय आहे, सुंदर शाकाहारी जेवण आहे. गाईला जाताना आपण गोकुळात आलो आहे असं वाटेल. पहिल्यांदा त्या 150-200 गाई, ज्याला श्वेत कपिला, आणि हा गोव्याचा ब्रँड बनलेला आहे. कपिला म्हणजे काळी गाय, पण यांना श्वेत कपिला. त्यांच्या अंगावर पांढऱ्याशिवाय एक बारका कुठल्याही रंगाचा ठिपका सुद्धा नाही आहे. आणि त्या इतक्या प्रेमानं तुमचं स्वागत करा, हमरत नाहीत. त्यांच्या डोळ्यात तुम्हाला प्रेम दिसतं. तुम्ही जर जवळ गेलात तर त्या तुम्हाला चाटतात वगैरे. जणू काही शिकवलं आहे त्यांना, कोणीही शिकवलेलं नाही. गव्हर्नर आले, ते म्हणले मला 8 गाई पाहिजेत. कोणी एखादा नट आला, मला 2 गाई पाहिजेत. सगळे काही जण घेऊन जातात. आता राजभवनावर गोशाळा सुरू झालेली आहे.
तो त्या श्वेतकपिलींच्या प्रेमातच पडला. सध्याचा गव्हर्नर येतो, बाकीचा नट येतो, म्हणजे या 2 गायी मी घेतल्या आणि एक नाव मी हिचं देतो, एक नाव तिचं देतो. पुरुषांची नाव शक्यतो गायींना देत नाही, पण बैलही आहे तिथे, लक्षात ठेवा. बैल आहेत, वासरं आहेत, पण गोदान करूया आपण या अधिक महिन्यात शक्यतो. आणि तुम्ही फक्त बघा ना, तुम्ही 3000 रुपये द्या, बंद करा नंतर वाटलं तर. पण घरातलं वातावरण, नवऱ्याचं व्यसन असेल तर बंद होईल, बाई जर नीट वागत नसेल तर नीट वागायला लागते. आणि मुलं, खरंच तुम्हाला सांगतो मी, फार पुढची पायरी सांगतो, ती सुतासारखी सरळ येते. पण हे मात्र करायला पाहिजे. त्या गाईचे आशीर्वाद मिळवूया, त्या गाईच्या डोळ्यात तुम्हाला सगळ्या विश्वाचे आशीर्वाद दिसतात. तर हे लक्षात ठेवूया. आपण कालिया मर्दन इथे आपण आज थांबूया. पुढचेही फार महत्त्वाचे आहेत. गोवर्धन गिरधारी आहे, त्याच्यानंतर मग सगळी रासलीला आहे, आणि त्याच्यानंतर कृष्णाच्या जीवनातला पुढचा अध्याय सुरू होतो, कंसवध. पण हे लक्षात ठेवा. तर त्या 5 याच्यावर तो नाचतोय, म्हणजे विष मी बिलकुल माझ्या शरीरात घेत नाही, पुतनेचं सुद्धा घेतलं नाही, तर विषयांचं विष नाही, अमृत आहे, अमृत. आणि त्याला सांगतो तो जा, सगळ्यांनाच निघून जातो. कालियाचं मर्दन केलेलं आहे. यमुना परत स्वच्छ होते, सगळ्या गुराख्यांना, जनावरांना ती सेफ होते, सुरक्षित होते. कृष्णानं मारलं नाही. लोकांनी विचारलं की मारायचं ना त्याला, तो म्हणतो की माझी एक अडचण आहे. हे शेवटचं वाक्य आहे, माझी एक अडचण आहे म्हणला, का माझी एक मर्यादा आहे. एका सिनेमातलं वाक्य आधी सांगतो, हिरोचं वाक्य व्हिलनसारखं वाटेल तर, कमिटमेंट जब मैं करता हूँ तो मैं किसी का भी नहीं सुनता, खुद का भी नहीं सुनता. कमिटमेंट केली ते मी पुरी करणारच, मी माझं सुद्धा ऐकत नाही त्यावेळेला. तसं कृष्ण म्हणतो, माझा स्पर्श ज्याला होतो, माझ्या पायाचा स्पर्श ज्याला होतो, त्याला कोणीही मारू शकत नाही, मी सुद्धा. मी त्याच्या फणांवर जर नृत्य केलेलं आहे, त्याच्या डोक्यावर नाचलो आहे. आपण आपलं डोकं पायावर ठेवतो, मग त्याचं डोकं माझ्या पायाखाली आहे, सुंदर आलेलं आहे, त्याला मी मारूच शकणार नव्हतो. हे लक्षात ठेवा. कृष्णाच्या जीवनापासून शिकण्यासारखं खूप आहे त्या ठिकाणी आपण जोडे बंद करून बसूया. आज आपण कृष्णाच्या गोकुळातल्या लीला बघितल्या, काही पुढचे प्रसंगही बघितले उदाहरणासाठी. पण लक्षात ठेवायचं की कृष्ण हा पूर्ण अवतार आहे विष्णूचा. 4 शब्द पुन्हा सांगतो तुम्हाला, तो सर्वशक्तिमान आहे, ऑल माइटी, सर्वशक्तिमान. तो सर्वव्यापी आहे, ऑमनी प्रेझेंट, सगळीकडे आहे तो. त्याच्यानंतर तो सांगितला सर्वज्ञ, ऑमनी सायंट, त्याला सगळं कळतं. लक्षात ठेवा, सर्वज्ञ आहे आणि सर्व साक्षी आहे, ऑमनी विटनेस. त्याच्या नकळत काहीही आपण करू शकत नाही. अशा सर्वशक्तिमान, सर्वव्यापी, सर्वज्ञ आणि सर्व साक्षी कृष्णानं आपल्याला योग्य ती बुद्धी द्यावी. आणि पुढच्या वेळेला आपण त्याच्या जीवनातला पुढचा अध्याय, उरलेलं गोकुळ, नंतरचं वृंदावन आणि नंतर त्याचा कंस वधानंतरचा पुढचा चरित्रभाग पाहणार आहोत. शांतपणे श्लोक म्हणूया, संकल्प करूया. मी गोदानाचं तुम्हाला अगदी तळमळीनं सांगितलं, करून बघा तुम्ही. आपण नेहमीच म्हणतो मग हे इकडे जातो तिकडे जातो, या ऋषीकडे म्हणजे देवर्षीकडे जे आशे काढप म्हणतात ना, तांदूळ काढून देतात, ते तावीज देतो, नंतर हे करतो ते करतो. या सगळ्याच्या मी विरुद्ध नाही आहे, पण ते करूनही नाही. 16 गुरुवार करून नाही, 11 शनिवार करून नाही, 16 सोमवार करून नाही. तुम्हाला जर कुटुंबातलं वातावरण बदलायचं असेल तर हा प्रयोग करून बघा. गोदान, दान म्हणजे आपली गाय तिथेच असेल पण ती आपली असेल, हे लक्षात ठेवा. शांत, सदा सर्वदा योग तुझा गणावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची अहता. जय जय रघुवीर समर्थ. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु, सह वीर्यं करवावहै, तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति
शांति शांति। तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास, डोळे बंदच. हातावर हात सोडूया. रब युअर हँड्स. आणि ते हात चेहऱ्यावर, डोळ्यांवर सोडूया. अगदी सावकाश डोळे उघडून समोर असलेले देव, राम असेल तर पंचायतन, समर्थ रामदास, त्यांच्या मागचा राम आणि आपले सद्गुरू महाराज, सर्वांचं दर्शन घेऊया शांतपणे आणि इथे जमलेल्या सर्वांना नमस्कार करूया.